ठीक आहे. तर आज आपल्याला केमिकल कायनेटिक्स जो आपला चॅप्टर आहे, ते केमिकल कायनेटिक्सचं काय करायचं आपल्याला वन शॉट लेक्चर आज आपल्याला पाहायचं आहे. काल आपण आयोनिक इक्विलिब्रिया वन शॉट सुद्धा झालाय आपला आणि त्याचीच सीईटी सुद्धा झालेली आहे. आज आपल्याला कायनेटिक्स पाहायचं. कोणता पाहायचं आपल्याला? कायनेटिक्स पाहायचं. ठीक आहे. तर कायनेटिक्स मध्ये चालू कर असताना कायनेटिक्स केमिकल कायनेटिक्स चालू करत असताना पहिल्यांदा टॉपिक मध्ये आपल्याला काय काय पाहायचं आजच्या. आज आपल्याला कव्हर करायचं रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय असतं. त्यानंतर ऍव्हरेज रेट कशाला म्हणतो आपण. इन्स्टंटेनियस रेट म्हणजे काय, यांच्यावर आपण डिराईव्ह केलाय रेट लॉ. आपण काय दिलेला आहे, एक रेट लॉ दिलेला आहे. सॉरी, डिराईव्ह नाही केलेला, एक रेट लॉ दिलेला आहे. ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी काय असतं आपल्याला पाहायचं. आफ्टर दॅट व्हॉट इज मेंड बाय इंटिग्रेटेड रेट लॉ. या इन्स्टंटेनियस रेट लॉ आणि रेट लॉ यांचा वापर करून त्या ठिकाणी आपण इंटिग्रेटेड रेट लॉ हा बनवलेला आहे. झिरो ऑर्डर रिॲक्शन काय पाहिजे. आता याच्यातच इंटिग्रेटेड रेट लॉ मध्ये आपल्याला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी शिकायचे. कशासाठी काय शिकायचंय? फर्स्ट ऑर्डर. तो सुद्धा इथे कव्हर झालेला आहे. तर सब पॉईंट आहे म्हणून त्याला आपण इथे कन्सिडर केलेलं नाहीये. नंतर काय पाहिजे आपल्याला? झिरो ऑर्डर. त्यानंतर सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. त्यानंतर कोलिजन थेअरी आपल्याला पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? कोलिजन थेअरी. नंतर टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रिॲक्शन रेट. रिॲक्शन रेट हा टेम्परेचरवरती कसा डिपेंड आहे, मग त्यासाठी काही कन्सेप्ट आहेत. मग त्याच्यामध्ये पहिलं दिलं आपल्याकडे अरेनियस इक्वेशन. काय दिलं त्यांनी? त्यानंतर टेम्परेचर दिले, टेम्परेचरचा परिणाम कसा होतो, आणि नंतर दिले आपल्याला इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. कॅटलिस्टचा परिणाम तुमच्या रिॲक्शन वरती कसा होतो. हे सर्व पॉइंट्स आपल्याला आजच्या चॅप्टर मध्ये पाहिजे आहेत. सर कायनेटिक्सचा स्टडी का करायचा? एखादी रिॲक्शन कशी होते हे जर समजून घ्यायचं असेल, त्याच्यामध्ये रिॲक्टंट किती वापरलं तर किती प्रोड्यूस होईल, ठीक आहे, रिॲक्शनचा रेट काय असेल, किती स्पीडने रिॲक्शन होईल, किती स्लोली होईल, एक्सेट्रा. ह्या एखाद्या रिॲक्शन बाबतची सर्व केमिस्ट्री जर तुम्हाला शिकायची असेल तर ती त्या रिॲक्शनचा पूर्णपणे स्टडी केला जातो ह्या केमिकल कायनेटिक्सच्या ब्रांचच्या अंडर. ठीक आहे. मग काय असतं केमिकल कायनेटिक्स? त्याच्या आधी आपल्याला त्याचं बेसिक्स पाहिजे. बेसिक्स अगदी सोपं आहे, काय असं विशेष असं नाही. समजा एखादी रिॲक्शन आहे, रिॲक्शनच्या लेफ्ट साइडला असतात त्यांना काय म्हणतो आपण? रिॲक्टंट. काय त्यांना आपण? रिॲक्टंट. आणि जे राईटला असतात त्यांना काय म्हणतो आपण? प्रोडक्ट. काय म्हणतो त्याला आपण? कुठे असतात हे? राईटला असतात. काय असतात हे? राईटला तुमचे असतात. नेक्स्ट आहे आपल्याकडे झालं पहिलं बेसिक. लेफ्टला काय असतं, राईटला काय. सेकंड, कॅटलिस्ट म्हणजे काय. काय असतं बरं कॅटलिस्ट? काय असा सबस्टन्स जो काय करतो रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही, बट इन्क्रीजेस द रेट ऑफ, जो रेट ऑफ रिॲक्शनला काय करतो, इन्क्रीज करतो, किंवा दॅट स्पीड अप द रेट ऑफ रिॲक्शन, त्याला म्हणतो आपण कॅटलिस्ट. आतापर्यंत आले शिकत आलेलो आपण ही कॅटलिस्टची बेसिक डेफिनेशन. आपल्याला इथे बेसिकच लागणार आहे. ठीक आहे. खरं तर कॅटलिस्टची डेफिनेशन थोडीशी वेगळी येते. तो रिॲक्शन मध्ये कधी कधी भाग घेतो, पण रिॲक्शनच्या शेवटी पुन्हा जनरेट होतो. ठीक आहे. सुरुवातीला असतो, भाग घेतो आणि शेवटला पुन्हा जनरेट होतो, म्हणून त्याला जसेचा तसा राहिल्यासारखा येतो, म्हणून त्याला इट डज नॉट टेक पार्ट इन द रिॲक्शन असं म्हणतात. कॅटलिस्ट मध्ये पण दोन प्रकार असतात, होमोजिनियस, हेटेरोजिनियस. आपल्याला एवढं डीप जायचं नाही इथे, म्हणजे ह्या चॅप्टर साठी डीप जायचं नाही इथे. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं, कॅटलिस्ट कोणाला म्हणायचं? कोणाला म्हणायचं कॅटलिस्ट? रिॲक्शन, द स्पेसिस दॅट डज नॉट टेक पार्ट इन द रिॲक्शन बट इन्क्रीजेस द, जो काय करतो रिॲक्शनचा रेट वाढवतो, रिॲक्शन मध्ये भाग घेता, रिॲक्शन मध्ये भाग न घेता. नेक्स्ट, केमिकल कायनेटिक्स. डेफिनेशन नुसार पहा, केमिकल कायनेटिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. कशाच्या, कोणत्या केमिस्ट्रीचा अंडर स्टडी करतो आपण याचा? फिजिकल केमिस्ट्री. दॅट डील्स विथ द रेट ऑफ रिॲक्शन. काय काय इन्क्लूड असतं याच्यामध्ये? रिॲक्शनचा रेट, फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनचा रेट किती आहे, तो जो रिॲक्शनचा रेट आहे त्याला कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. त्यानंतर त्याचं मेकॅनिझम काय, रिॲक्शनचं नक्की मेकॅनिझम काय काय आहे, या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला स्टडी केला जातो त्याला म्हणतो आपण केमिकल कायनेटिक्स. काय म्हणतो त्याला आपण? केमिकल. काय काय पाहतो? पहिल्यांदा आपण पाहतो रेट ऑफ रिॲक्शन. काय पाहतो? रेट ऑफ रिॲक्शन. त्यानंतर बोला नेक्स्ट, सेकंड काय पाहतो आपण? फॅक्टर्स अफेक्टिंग रेट. बरोबर ना? फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन. आणि थर्ड काय पाहतो आपण? बोला. मेकॅनिझम पाहतो, रिॲक्शन मेकॅनिझम.
या सर्वांचा स्टडी या सर एवढंच असतो का, अजून बऱ्याच गोष्टी असतात. पण आपल्याला डेफिनेशन मध्ये मर्यादा म्हणून थोड्याशा आपण हे 3च गोष्टी केल्यात ज्या मेजर आहेत, यांचा आपण इथे कन्सिडर केलेला आहे. कशाचा स्टडी करतो आपण, रेट ऑफ रिएक्शन, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट किंवा रिएक्शनचं मेकॅनिझम, या सगळ्याचा स्टडी ज्या ब्रांचच्या अंडर केला जातो त्याला म्हणतो आपण केमिकल कायनेटिक्स. काय म्हणतो त्याला आपण केमिकल कायनेटिक्स असं आपण त्याला म्हणत असतो. कळलंय नक्की? नेक्स्ट पहा काय आपल्याकडे, रेट ऑफ रिएक्शन. एखाद्या रिएक्शनचा रेट पहा. समजा एखादी तुमच्याकडे रिएक्शन आहे, रिएक्शन होत असताना जसं आपण बेसिक मध्ये पाहिलं की जे लेफ्टला असतात ते असते तुमचे रिएक्टंट, जे राईटला असतात ते असतात तुमचे प्रोडक्ट. जे तुमचे लेफ्टला असतात ते काय असतात रिएक्टंट, जे राईटला असतात ते काय असतात तुमचे प्रोडक्ट. बरोबर अवकळतंय का? 100%. ठीक आहे. मग जशी जशी रिएक्शन पुढे जाते तस तसं काय होत असतं, हे जे रिएक्टंट आहे यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. काय होतं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन. कधी रिएक्शन कशी जाते, फॉरवर्ड जाते. रिएक्शन कशी जाते, रिएक्शन जर फॉरवर्ड जात असेल तर रिएक्टंट जे आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू डिक्रीज होतं आणि प्रोडक्ट त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. मग ज्या रेटने रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होते, ज्या रेटने रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होतंय कमी होते, किंवा ज्या रेटने प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढते. परत एकदा पहा, लेफ्ट टू राईट जाताना रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. द रेट ॲट विच कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट डिक्रीजेस और द रेट ॲट विच कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट इन्क्रीजेस. प्रोडक्टचं काय होतं वाढतं, रिएक्टंटचं काय होतं कमी होतं. त्यांचा जो रेट आहे, तो जो रेट आहे त्या रेटला म्हटलं जातं रेट ऑफ रिएक्शन. काय म्हणतात त्याला, विथ रिस्पेक्ट टू टाइम असतं. पण हे कसं असतं पहा, द चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट और द प्रोडक्ट पर युनिट टाइम. काय असतं पर युनिट, वेळेने होते ना, वेळेनुसार होते. म्हणजे जसं जसं टाइम पुढे जातो तसं तसं कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपल्याला चेंज दिसतो. दॅट इज पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज रेट ऑफ रिएक्शन. त्यालाच काय म्हणतो आपण. मग एखाद्या रिएक्शनचा जर रेट काढायचा, कसा काढणार आपण रेट ऑफ रिएक्शन. आता हा जो दिलाय हा फॉर्म्युला आहे, काय हा कशाचा, ऍव्हरेज रेटचा. कशाचा आहे हा, कशाचा आहे हा ऍव्हरेज. मग वेगवेगळ्या टाइपचे रेट्स आहेत रेट ऑफ रिएक्शन. एक असतो ऍव्हरेज रेट, एक असतो इन्स्टंटेनियस रेट. रेट ऑफ रिएक्शन दोन प्रकारचे, एक तर काय म्हणू शकतो आपण त्याला ऍव्हरेज रेट किंवा इन्स्टंट. सर काय असतं दोन, ऍव्हरेज ओव्हरऑल रिएक्शनचं ऍव्हरेज काढा, त्याचा ऍव्हरेज रेट काढला अख्ख्या रिएक्शनचा. ठीक आहे, दॅट इज ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. त्याचा फॉर्म्युला काय तुमच्याकडे, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट, रिएक्टंट घ्या किंवा कोणी घ्या सेम, डिवायडेड बाय टाइम टेकन बाय फॉर दी चेंज पर युनिट टाइम. पर युनिट टाइम. सर एक्झाम्पल घेऊन सांगा. फॉर एक्झाम्पल पहा, एक रिएक्टंट आहे आपल्याकडे, रिएक्शन एक, एचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, एचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय बी मध्ये होते. समजा मला रिएक्शनचा रेट काढायचं, काय करायचं मला रिएक्शनचा पहा, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए, रेट ऑफ ए रिएक्टंट आहे, ए काय तुमचा रिएक्शन फॉरवर्ड डायरेक्शनला जात असताना रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं आणि प्रोडक्टचं काय होतं, रिएक्टंट ए काय होतोय कमी होतोय, म्हणजेच काय तो काय होतोय हळूहळू डिसअपिअर, हळूहळू काय होतोय तो कमी होतो, डिसअपिअर होतोय. काय पहा, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए इज इक्वल टू डिक्रीज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. एच कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतोय पर युनिट टाइम टेकन, दॅट इज डेल्टा ए अपॉन डेल्टा. आणि कसा मायनस काय लिहिले आपण इथे, सर मायनस साइन काय आलंय, एचं कॉन्सन्ट्रेशन काय होते डिक्रीज कमी होते, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण नेगेटिव्ह साइन काय इंडिकेट करते की ते काय होतंय डिक्रीज होते. काय होते ते, मग सर प्लस काय इंडिकेट करेल कॉन्सन्ट्रेशन काय होते वाढते, कॉन्सन्ट्रेशन काय होतं. फॉर एक्झाम्पल पहा, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी, बी तयार होतोय ना प्रोडक्ट साइडला, ए कुठे आहे तुमचा रिएक्टंटला, ए काय तुमचा बोला, ए काय तुमचा रिएक्टंट आहे आणि बी काय आहे तुमचा बोला, बी काय आहे तुमचा प्रोडक्ट. प्रोडक्ट काय होत असतो तुमचा तयार होत असतो, दॅट इज इनक्रीज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट बी डिवायडेड बाय टाइम इंटरवल, दॅट इज प्लस बी अपॉन डेल्टा टी, डेल्टा बी अपॉन डेल्टा.
सर आता ह्या अख्ख्या रिॲक्शनचा रेट लिहा बरं. अख्ख्या रिॲक्शनचा जर मला रेट लिहायला सांगितलं तर कसं लिहिणार पहा. रेट इज इक्वल मायनस ऑफ काय डेल्टा ए बाय इज इक्वल टू कशाची इक्वल येईल हा पॉझिटिव्ह ऑफ डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. कळले? हे झालं माझं रेट. काय झालं हा ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट. इथं फक्त ए चा रेट दिलाय, बी चा दिलाय, मी दिलाय तो कशाचा आहे तुमच्या अख्ख्या संपूर्ण रिॲक्शनचा आहे. कशाचा आहे हा संपूर्ण रिॲक्शनचा आहे. हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, विसरायचा विसरायचा का नका विसरू. ठीक आहे, झालं रिॲक्शनचा रेट. सर युनिट काय वरती काय आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन आणि खाली काय आपल्याकडे टाइम. कॉन्सन्ट्रेशन कशात दाखवतो आपण मोल्स पर लिटर. कशामध्ये दाखवतो मोल्स पर लिटर पर युनिट टाइम बरोबर, किंवा मोल पर युनिट मोलॅरिटी पर युनिट टाइम. मोलॅरिटीचं युनिट काय मोल्स पर लिटर पर टाइम. कळतंय? कळतंय का नक्की? युनिट कळलंय 100%. ते झालं ऍव्हरेज रेट. आता काय आपल्याकडे इन्स्टंटेनियस रेट. एखाद्या रिएक्शनचा रेट एका स्पेसिफिक इन्स्टंटला, म्हणजे एखादी रिएक्शन समजा आपण म्हणतो की 10 मिनिटात होते. किती मिनिटात होते? मला 6 मिनिटं असताना रिएक्शनचा रेट काय होतं हे काढायचं. कधी रिएक्शनचा रेट काढायचा आहे 6 मिनिटाला रिएक्शनचा रेट किती होता, दॅट इज इन्स्टंटेनियस रेट. दिलेल्या इन्स्टंटला ओके रिएक्शनचा रेट किती, दॅट इज इन्स्टंटेनियस रेट. तोच काय असतो आपला. अशी काय बघते की चुकलंय काहीतरी. ठीक आहे, काय म्हणतो त्यालाच आपण द केमिकल रिएक्शन मेजर्ड ऍट स्पेसिफिक इन्स्टंट. स्पेसिफिक टाइमला मेजर केलेला रेट म्हणजे काय असतो तुमचा इन्स्टंटेनियस. कसं दिला जातो पहा. तिकडे आपण इथे काय वापरतोय डी. ओके, का बरं छोटा आहे खूप. कसा आहे तो छोटा आहे, स्पेसिफिक वेळेला आहे. कसं लिहिणार या रिएक्शन साठी पहा मायनस डीए बाय डी टी. मायनस का आलं एचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतंय इक्वल टू बी सुद्धा रिएक्टंट आहे आता म्हणून मायनस डीबी बाय dt इज इक्वल टू सी चे किती मोल्स मिळालेत 2. किती मोल्स मिळालेत त्याला 1/2 घेतलं. काय घेतलं त्याला आपण एका मोल साठी काढतोय म्हणून सगळं 1 आलं पाहिजे. काय आलं पाहिजे सगळं 1 आलं पाहिजे. इक्वल टू 1/2 डीसी बाय dt. डीसी बाय dt. इथं पॉझिटिव्ह आलाय का बरं सी काय होतोय तयार होतोय. सी काय होतोय तयार होतोय आणि ए आणि बी काय होत तुमचे डिक्रीज होतात म्हणून ते निगेटिव्ह आलेत आणि एक सी काय आला तुमचा. हे पण इक्वेशन आपलं महत्वाचं अमहत्वाचं करायचं आहे. लिहायचं असेल तर लिहून घेतलं तरी चालेल. ठीक आहे, काय डाऊट इथपर्यंत कळलंय? नेक्स्ट काय आपल्याकडे ग्राफ. जसा जसा टाइम जातो रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होत असतं कमी होत असतं. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होत असतं काय होत असतं पहा बरं. टाइम चाललाय कॉन्सन्ट्रेशन काय होते हळूहळू कमी होते. कॉन्सन्ट्रेशन काय होते हळूहळू कॉन्सन्ट्रेशन काय होतं तुमचं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं वाढत असतं. पहा बरं वाढतंय का वाढतंय का कॉन्सन्ट्रेशन काय होतं तुमचं वाढतं. दॅट इज याचा ग्राफ कसा आहे तुमचा डिक्रीजिंग. याचा कसा आहे इनक्रीजिंग. कसा आहे स्ट्रेट लाईन आहे का नाही, कारण काय प्रोडक्ट हळूहळू वाढतोय रिएक्टंट हळूहळू कमी होतोय. सेम रेटने होतोय का. काय डाऊट काय डाऊट कळलाय का ग्राफ कळालाय 100%. हा कशासाठी आहे फॉर रिएक्टंट. कोणासाठी आहे फॉर रिएक्टंट आणि हा कोणासाठी आहे फॉर प्रोडक्ट. कोणासाठी आहे प्रोडक्ट साठी. काय डाऊट नेक्स्ट काय आपल्याकडे आता रेट लॉ. काय आपल्याकडे पहा रेट लॉ काय सांगतो द रेट ऑफ अ रिएक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल. रिएक्शनचा जो रेट आहे तो काय असतो तुमचा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो तुमच्या
कॉन्सन्ट्रेशनला. कोणाला प्रोपोर्शनल असतो? कोणाला प्रोपोर्शनल असतो? कोणाच्या कॉन्सन्ट्रेशनला? रिॲक्टंटच्या. कोणाच्या कॉन्सन्ट्रेशनला? म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, की डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टिंग स्पेसिस. कसं? रेस टू द पॉवर ऑफ कोएफिशियंट. रेस टू द पॉवर ऑफ म्हणजे पहा याच्यामध्ये रेट काय आला तुमचा? डायरेक्टली प्रोपोर्शनल. रेट काय आला? कोणाला? कॉन्सन्ट्रेशनला. कोणाला प्रोपोर्शनल आला? कोणाच्या? रिॲक्टंटच्या. रिॲक्टंट कोण आहे? ए आणि बी. आणि रेस टू पॉवर ऑफ कोएफिशियंट. ए चा कोएफिशियंट काय? स्मॉल ए. रेस टू पॉवर बी चा कोएफिशियंट स्मॉल बी. रेस टू पॉवर. काय डाऊट? काय डाऊट? नक्की. त्यालाच काय म्हणतो आपण? रेट. आता मला डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन काढायचंय. काय करायचं मला? डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन काढायचंय. मी काय टाकणार आहे? कॉन्स्टंट टाकला. कोणता कॉन्स्टंट? के. काय टाकला मी? के. के काय तुमचा? रेट कॉन्स्टंट. कोणता कॉन्स्टंट? समजा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला विचारलं फाइंड द रेट कॉन्स्टंट, तर तुम्ही कसा काढणार? के इज इक्वल टू रेट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट रेस टू द पॉवर ऑफ कोएफिशियंट. रेस टू द पॉवर ऑफ कोएफिशियंट. ओके. कॉन्सन्ट्रेशनला इकडे शिफ्ट केलं, मल्टिप्लाय इथं ए ला, इकडे आला तर रेटला काय होईल? ते डिवाइड होईल. काय होईल? रेटला. काय डाऊट? नक्की. आता हे जे आहेत तुमचे हे कोएफिशियंट्स वरती, हे कसे असतात? एक्सपेरिमेंटली डिटरमाइन असतात. कसे असतात? आणि काय असू शकतात? दे कॅन बी होल नंबर, झिरो और फ्रॅक्शन. ते होल नंबर असू शकतात, झिरो असू शकतात किंवा फ्रॅक्शनही असू शकतात. फ्रॅक्शनही असू शकतात. ठीक आहे. काय डाऊट? अहो काय डाऊट? जायचंय पुढे. नेक्स्ट पहा काय आपल्याकडे? ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. मागच्या रिॲक्शन मध्ये आपण जे ए आणि बी काढले पाहिजे, हे कसे फाइंड आउट करतो? ए आणि बी एक्सपेरिमेंटली. कशी फाइंड आउट करतो? कशी फाइंड आउट करतो आपण? ते एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केले जातात. ठीक आहे. ते आपल्याला फिजिकली किंवा असं रिॲक्शन पाहून आपल्याला ते काढता येत. रिॲक्शन पाहून आपल्याला ते काढता येत नाही. एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला त्यांची व्हॅल्यू येणार आहे. ए आणि बी काय? आता हे जे ए आणि बी आलेत, यांची ज्या वेळेला मी सम करतो, काय करतो? यांची जी सम आहे तीच काय असते? माझी ऑर्डर ऑफ रिॲक्शन. काय असते माझी? काय असते माझी? आता पहा, आधीची जी रिॲक्शन होती त्याच्यामध्ये हे ए आणि बी आणि इथे वरती आलेले ए आणि बी यांच्यामध्ये काही संबंध नाही. ते आणि हे कसे आहेत? वेगवेगळे. ते आणि हे कसे आहेत? म्हणजे त्यांची व्हॅल्यू बऱ्याच वेळा सेम असते, पण नॉट नेसेसरी की ते सेमच असेल. ओके. ते सेम आहेत पण कसे आहेत? ते डिफरंट आहेत. ओके. कसे आहेत? ते वेगळे आहेत, सारखे नाही. ठीक आहे. आले लक्षात? समजतंय? कळलंय का? नक्की. कारण ए आणि बी जे आहेत त्यांची जर सम केली तर ती काय असते? आपली ऑर्डर ऑफ रिॲक्शन असते. काय असते आपली? सम ऑफ ए प्लस बी इक्वल टू काय असते? आपली ऑर्डर ऑफ रिॲक्शन. काय असते? ही तुमची ऑर्डर ऑफ रिॲक्शन. काय असते? ऑर्डर ऑफ रिॲक्शन. काय डाऊट? ए ऑफ बी ची काय करायची तुम्हाला? सम करायची. पुढे मॉलिक्युलॅरिटी काय आपल्याकडे? तर ही जी मॉलिक्युलॅरिटी असते ही फक्त आपण एलिमेंटरी रिॲक्शन साठी काढतो. कोणासाठी काढतो? व्हॉट इज एलिमेंटरी रिॲक्शन पाहणार आहे आपण. मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय? द नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन द, एखाद्या रिॲक्शन मध्ये किती मॉलिक्युल्सनी भाग घेतलाय, किती मॉलिक्युल्सनी, ती झाली त्याची मॉलिक्युलॅरिटी. ती काय झाली त्याची? फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर पहा, CH4 रिएक्टेड विथ हाफ O2 टू फॉर्म CO2 प्लस H2. किती मॉलिक्युल्सनी भाग घेतलाय? CH4 प्लस हाफ O2 gives you CO2 प्लस H2. भाग कोण घेतं रिएक्शन मध्ये? रिएक्टंट्स. कोण घेतं? रिएक्टंट. CH4 किती आहे तुमच्याकडे? 1. आणि O2 किती आहे? हाफ. म्हणजे किती झाला हा? 3/2. म्हणजे मॉलिक्युलॅरिटी काय आली रिएक्शनची? आता इथं 3/2 आली, पण कधी ती 3/2 येत
नाही, ठीक आहे. O2 आपण हाफ घेतलाय. ओके, याला बॅलन्स आउट करण्यासाठी आपण काय करणार, याला मल्टिप्लाय करणार. काय करणार याला, ठीक आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल पाहिजे रिएक्शन मला बॅलन्स करायचं, थांबा आता करून दाखवतो. हाफ O2 घेतला, कार्बन किती 1, तिकडे किती कार्बन, एकच कार्बन, बरोबर. रिएक्शन बॅलन्स करू मग मॉलिक्युलरिटी काढू. हायड्रोजन किती इकडे 4, तिकडे किती आहेत 2. ऑक्सिजन किती झाले तिकडे 2 आणि 2 4 झाले, इथे 2 झाले का 4. आता मॉलिक्युलरिटी काढता येईल का, येईल. मॉलिक्युलरिटी काढता किती, CH4 किती आहे तुमच्याकडे 1 आणि ऑक्सिजन किती आहे तुमच्याकडे 2, म्हणजे 1 + 2 किती आले, किती आले, मॉलिक्युलरिटी किती आली. आता लक्षात ठेवा, मॉलिक्युलरिटी जी आहे ती कायम तुमची होल नंबर येणार आहे. काय येणार आहे तुमची, मगाशी सर 3/2 आली, मल्टिप्लाय करून नव्हतं घेतलं आपण, मल्टिप्लाय केल्यावरती ती येऊन जाईल, बरोबर. स्टेबल केली रिएक्शन तर तुम्ही. आता नेक्स्ट, ही जी मॉलिक्युलरिटी आहे ही फक्त कोणासाठी काढतो, एलिमेंटरी रिएक्शन. कोणासाठी काढत असतो, व्हॉट इज एलिमेंटरी रिएक्शन, रिएक्शन दॅट टेक्स प्लेस इन सिंगल स्टेप. जी काय होते एका टप्प्यात होते त्याला काय म्हणतो आपण, एलिमेंटरी. मग सर एक पेक्षा जास्त टप्प्यात झाली किंवा एक पेक्षा जास्त स्टेप मध्ये झाली तर कॉम्प्लेक्स रिएक्शन. काय म्हणतो त्याला आपण, काय म्हणतो त्याला आपण, कॉम्प्लेक्स रिएक्शन ऑकर्स इन मल्टिपल स्टेप्स, बरोबर. टेक्स प्लेस इन सिंगल स्टेप. जर सिंगल स्टेप मध्ये आली तर एलिमेंटरी रिएक्शन, जर रिएक्शन मोर दॅन 1 स्टेप मध्ये झाली तर कॉम्प्लेक्स रिएक्शन. मॉलिक्युलरिटी कोणासाठी काढतो आपण, फक्त एलिमेंटरी रिएक्शन साठी. कोणासाठी काढत असतो ही, फक्त एलिमेंटरी रिएक्शन. म्हणजे काय, अशा रिएक्शन ज्या कशा झाल्यात 1 स्टेप मध्ये, कशा झाल्यात 1 स्टेप. डिफरन्स मॉलिक्युलरिटी आणि ऑर्डर मध्ये तुमच्या काय फरक आहे पहा. ऑर्डर ऑफ रिएक्शन, द सम ऑफ एक्सपोनेन्शियल टू विच द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन द रेट लॉ इज रेस्ट. म्हणजे वरचे जे A+ आहे, A+B आहे, त्यांची सम केल्यावरती काय मिळते आपल्याला, ऑर्डर. डेफिनेशन दिली मॉलिक्युलरिटीची सुद्धा डेफिनेशन, नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्यूल इन्व्हॉल्ड इन द रिएक्शन. तुमच्या एलिमेंटरी रिएक्शन मध्ये किती मॉलिक्युल्सनी भाग घेतलाय, किती इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांचे, किती जण इन्व्हॉल्व झाले, ती काय झाली त्याची मॉलिक्युल. नेक्स्ट, ऑर्डर ऑफ रिएक्शन, इट इज प्युअरली एक्सपेरिमेंटली आपण ऑर्डर काढू शकतो. ही मात्र कशी मॉलिक्युलरिटी, आता आपण रिएक्शन लिहिली थेरोटिकली, त्याच्यावरून आपण त्याची मॉलिक्युलरिटी काढली. मॉलिक्युलरिटी आपल्याला थेरोटिकली डिटरमाइन करता येते, म्हणजे सरळ पेजवर मी मॉलिक्युलरिटी काढू शकतो रिएक्शन दिली असेल तर. पण जर रिएक्शन दिली आणि मला सांगितलं ऑर्डर काढा, नाही, मला रिएक्शन करून पाहावी लागेल, नंतर मला ऑर्डर त्या ठिकाणी येणार आहे. कळतंय. ओके, दॅट इज, इट इज अ थेरोटिकल प्रॉपर्टी आणि ऑर्डर इज युअर एक्सपेरिमेंट. ऑर्डर, इट कॅन बी इंटीजर, 0 और फ्रॅक्शनल. काय असू शकते ही, इंटीजर असेल म्हणजे नंबर असतील 1 2 3 4, 0 पण असेल किंवा मग फ्रॅक्शन 1/2 3/2 असे सुद्धा तुमची ऑर्डर येऊ शकते. पण मॉलिक्युलरिटी काय असते काय तुमची इंटीजर, म्हणजे ही व्हॅल्यूच असणार 1 2 3 4 5 एक्सेट्रा. सर 0 नसेल का, का बरं 0 नसेल, काय वाटतं तुम्हाला, मॉलिक्युलरिटी तुमची 0 का नसेल, रिएक्शनच नाही झाली. 0 म्हणजे काय, कुणीच भाग नाही घेतला, कुणी भागच नाही घेतला, रिएक्शन होईल का, नाही. त्यामुळे मॉलिक्युलरिटी कधी 0 नसणार आहे. इट डज नॉट चेंजेस विथ एक्सपेरिमेंटल कंडिशन. कंडिशन बदलल्या मॉलिक्युलरिटी बदलत. ही मात्र ऑर्डरची आहे ती मात्र काय होते तुमची चेंज होते. ऑर्डर काय होते मात्र तुमची चेंज होते. ऑर्डर काय होते तुमची, कंडिशन बदलल्या की ऑर्डर तुमची चेंज होणार आहे. काय डाऊट, डिफरन्स कळलाय का, नक्की का. नेक्स्ट पुढे काय आपल्याकडे, रिएक्शन इंटरमिडिएट. काय आपल्याकडे, अशी स्पेसिस जी रिएक्शनच्या मध्ये तयार होते आणि रिएक्शन मध्येच कन्झ्युम होते. पहा, द ऍडिशनल स्पेसिस दॅन रिएक्टंट अँड प्रोडक्ट. रिएक्टंट आणि प्रोडक्ट सोडला, यांच्या व्यतिरिक्त रिएक्टंट आणि प्रोडक्ट सोडला तर यांच्या व्यतिरिक्त जे काही रिएक्शन मेकॅनिझम मध्ये येतात, कुठे येतात, रिएक्शन मेकॅनिझम मध्ये, त्यांना काय म्हणतो आपण, रिएक्शन दोघात तिसरा. रिएक्टंट आणि प्रोडक्ट यांच्या मध्ये जो तयार होतोय त्याला काय म्हणतो आपण, रिएक्शन इंटरमिडिएट. काय म्हणतो त्याला आपण, रिएक्शन कोणाच्या मध्ये तयार होतोय, रिएक्टंट आणि प्रोडक्ट या दोघांच्या मध्ये जो कोणी येतोय तिसरा, त्याला काय म्हणायचं आपण, इंटरमिडिएट. फॉर एक्झाम्पल पहा, रिएक्शन दिली कोणाची झाली, NO2Cl तयार काय झालाय, वरती दिली पहा, 2NO2Cl gives you NO2 plus Cl. पहा बरं, NO2Cl आहे का, आहे, NO2Cl आहे, NO2 तयार झालाय, Cl2 तयार झाला, इथं Cl2
मध्ये कोण आले बरं यांच्या? तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, पहिल्या स्टेप मध्ये ते सीएल मध्ये आलाय. कोण आलाय? पहिल्या स्टेप मध्ये तो तयार झाला, दुसऱ्या स्टेप मध्ये तो कंझ्युम झाला. या रिएक्टंट आणि ह्या प्रोडक्ट, हा रिएक्टंट आणि हा प्रोडक्ट, हा रिएक्टंट हा प्रोडक्ट, हा रिएक्टंट हा प्रोडक्ट, यांच्यामध्ये कोण आलाय? सीएल आलाय. कोण आलाय? सीएल आलाय. कोण आलाय? सीएल आलाय. सीएल काय तुमचा? रिएक्शन इंटरमिडिएट. सीएल काय तुमचा? सीएल कोण आहे तुमचा? कळतंय? दोघात तिसरा, दोघात तिसरा. लिहू का इथं? अहो लिहू का? पेपरला सोपं जाईल ना रिवाइज करायला. गांध झालं. चुकलं चुकलं. एकच मिनिट. बस का? दोघात तिसरा. जो तिसरा असतो त्याला काय म्हणतो आपण? रिएक्शन इंटरमिडिएट. इंटरमिडिएट नाही बावळं, इंटरमिडिएट. आयुष्यात असे बरेचसे येत असतात, आपण त्यांना इग्नोर करायचं असतं. ते येतात, थोड्या वेळासाठी रिएक्शन अनबॅलन्स करतात, पण ते निघून जातात. ते आपल्यासोबत सुरुवातीलाही नव्हते आणि ते आपल्यासोबत शेवटलाही नसणार आहे. डीप. जायचं पुढे. त्याला कोणतं आपण? रिएक्शन इंटरमिडिएट. काय त्याला आपण? कळलं का तुला? काय लक्षात ठेव, तुला जास्त गरज आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे? रेट डिटरमाइनिंग स्टेप. नेक्स्ट काय आपल्याकडे? रेट डिटरमाइनिंग स्टेप. तुमचे इंटरमिडिएट कुठे आलंय का? नेक्स्ट काय आपल्याकडे? रेट डिटरमाइनिंग स्टेप. हा, सुट्टीवर आहे ती. नेक्स्ट काय आपल्याकडे? रेट डिटरमाइनिंग स्टेप. ती येणार ना 13ला. मी पार्टीच नाही करणार 13ला. पार्टी नंतर आहे, 13ला नाही. हा हा, ते आहेच म्हणा. नेक्स्ट काय आपल्याकडे? नाही उरलं तर देणार ना तुम्हाला. तुम्हाला काय नाही देणार? उरलेला शिरा, शाकभाजी, पुरी तुमच्यासाठी. हा हा, तेच आहे, मेनू ठरलाय, माहित ना तुम्हाला. ठीक आहे. रेट डिटरमाइनिंग स्टेप काय आपल्याकडे? एखादी रिएक्शन होत असताना जर रिएक्शन नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होते, काय होते रिएक्शन? त्या नंबर ऑफ स्टेप्स मध्ये जी सगळ्यात स्लोएस्ट स्टेप असेल, जी काय असेल, त्या स्लोएस्ट स्टेपला काय म्हणतो आपण? रेट डिटरमाइनिंग स्टेप. काय म्हणतो त्याला आपण? सर का म्हणायचं स्लोएस्ट स्टेपला? कारण त्या स्लोएस्ट स्टेपवर ना आपण रिएक्शनचा रेट काढतो. काय काढतो आपण? रिएक्शनचा. म्हणजे मगाशी जे आपण लिहिलं ना, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, बरोबर. हे जर आपल्याला काढायचं असेल तर ते कशातून काढतो आपण? रेट डिटरमाइनिंग स्टेप मधून. आणि ती रेट डिटरमाइनिंग स्टेप काय असते? स्लोएस्ट स्टेप असते. मग बोर्डवरती जी रिएक्शन दिसते याच्यामध्ये स्लो स्टेप कोणती? पहिली का दुसरी? म्हणजे रिएक्शनचा जो रेट आहे तो कशामधून काढणार आपण? पहिली स्लो आहे का दुसरी स्लो आहे? पहिली स्लो आहे. जर ही स्लो आहे तर रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती आहे? पहिली. म्हणजे पहिली वाली काय तुमची? आरडीएस आहे. काय तुमची? आरडीएस, रेट डिटरमाइनिंग स्टेप. पहिली कोणती आहे तुमची? रेट डिटरमाइनिंग स्टेप. त्यालाच काय म्हणतो आपण? आरडीएस. काय म्हणतो त्यालाच आपण? अहो काय म्हणतो त्याला? आरडीएक्स नाही बावळा, आरडीएस. आरडीएक्स ते वेगळं, ते धडाम दडो मला, ते वेगळं. काय मत का देईल? नो ऑफेन्स. कळले? वरची रिएक्शन, वरची स्टेप काय तुमची? स्लो स्टेप. जी स्लो स्टेप आहे त्या स्लो स्टेपलाच काय म्हणतो आपण? रेट डिटरमाइनिंग स्टेप. काय म्हणतो त्याला आपण? रेट डिटरमाइनिंग स्टेप. पुढे काय? इंटिग्रेटेड रेट लॉ. काय आपल्याकडे? आता इंटिग्रेटेड रेट लॉ नक्की गरज का पडली? समजा आपल्याला रिएक्शनचा रेट काढायचा वेगवेगळ्या टाइमला. काय करायचं? रिएक्शनचा रेट मल्टिपल टाइम्स मध्ये आपल्याला रिएक्शनचा रेट काढायचं. ह्या वेळेस किती आहे, त्या वेळेस किती आहे, इकडे किती आहे, तिकडे किती. त्याला आपण म्हणतो, त्यावेळेस जे इक्वेशन आपल्याला वापरायला लागतं त्यावेळेस जो आपण रेट लॉ वापरतो, सॉरी
त्यावेळेस जे आपण रिएक्शनचा रेट काढण्यासाठी जे इक्वेशन वापरतो त्या इक्वेशनला म्हटलं जातं इंटिग्रेटेड रेट लॉ. कोणता लॉ येतो? ते जे इक्वेशन आहे ते कशातून येते? आपलं इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणून आपल्याला ते इक्वेशन मिळणार आहे. तिथून आपल्याला इक्वेशन ते द डिफरन्शियल इक्वेशन्स आर कन्वर्टेड इनटू इंटिग्रेटेड रेट लॉ. जे डिफरन्शियल इक्वेशन याच्या आधी आपलं आलेलं होतं. सर कुठे आलं होतं डिफरन्शियल इक्वेशन? सांगता का? इथं आलं बा. हे काय तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. याचंच कन्वर्जन आपण काय करतो? अहो याचंच कन्वर्जन कशामध्ये करतो आपण? इंटिग्रेटेड रेट लॉ. तसं इंटिग्रेशन केलं की आपल्याला काय मिळतो? इंटिग्रेशन रेट लॉ. फॉर एक्झाम्पल पहा, एक रिएक्शन आपण कन्सिडर केली आहे. ए नावाचा रिएक्टंट आहे, प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतोय. ए नावाचा रिएक्टंट, त्यासाठी मला समजा रेट लिहायचा, रेट इक्वल टू काय येणार? मायनस डीए बाय डीटी, कारण ए ची संख्या काय होती? किंवा रेट लॉ नुसार रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आहे का? हा डिफरन्शियल रेट लॉ, हा रेट लॉ नुसार कळते नक्की. के काय तुमचा? रेट कॉन्स्टंट. रिएक्शनचा इन्स्टंटेनियस रेट लॉ नुसार आपण इक्वेशन बनवायचे. आपण काय केले? रेट इज इक्वल टू कशाचे इक्वल असतो? डिफरन्शियल रेट लॉ नुसार रेट इज इक्वल टू मायनस डी अपॉन डीटी. आणि रेट लॉ नुसार रेट इज इक्वल टू के इंटू ए. सर कस काय आलं? पहा, ए टू प्रोडक्ट गेलो, ए टू प्रोडक्ट. डिफरन्शियल रेट लॉ काय येणार? मायनस डीए बाय डीटी. किंवा रेट लॉ नुसार रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन. कोणाचं? रिएक्टंटचं. रेट इज इक्वल टू काय येणार? के इंटू. सर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंटच आहे का? हो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंटच आहे का? कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन द रिएक्शन रेट लॉ एक्सप्रेस इज रेस्ट. ओके, कोणाला आहे? कॉन्सन्ट्रेशन. ऑर्डर आहे का ही? तरी म्हणलं असं रेट लॉ. इथं पहा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचंय? कोणाचं घ्यायचंय? आणि आपला रिएक्टंट कोण आहे इथे? ए आहे. कोण आहे रिएक्टंट? म्हणून ए घेतलाय आपण, इथे टाकला का? ए टाकला का? ए इकडे बघ. ठीक आहे, नेक्स्ट पहा, वेर ए इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऍट टाइम टी. टाइम टी ला कॉन्सन्ट्रेशन काय? ए च ए. आता पहा, देअरफॉर काय लिहू शकतो? पहा, डीए बाय डीटी इक्वल टू मायनस के इंटू डीटी. हे मायनस साइन तिकडे शिफ्ट केलं फक्त. सर इकडचं मायनस तिकडे शिफ्ट केलं, प्लस होतं का? नाही होत. बेसिक मॅथमेटिकल रूल्स. ठीक आहे, हा मायनस इकडचं काय केलं? फक्त तिकडं शिफ्ट केलेलं आहे, बाकी काही केलेलं नाही. याला उचललं, कोणाला? या खालच्या इक्वेशनला, याला, आणि पुढच्या पेजवर नेऊन ठेवलं. कुठे नेऊन ठेवलं? पण ठेवण्याच्या आधी त्यांनी काहीतरी करायला लावलं. काय म्हटलं ते पहा, लेट केले आपण. ए नॉट बी द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए. ज्या वेळेला रिएक्शन सुरू झाली, रिएक्शन कुठे गेली? ए पासून प्रोडक्ट कडे. सुरुवातीला ज्या वेळेला तुमचा टाइम 0 होता, टाइम काय होता? त्यावेळेला ए चं कॉन्सन्ट्रेशन जे होतं त्याला मी म्हंटलो ए नॉट. काय म्हटलं त्या कॉन्सन्ट्रेशनला मी? लेट ए नॉट बी द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. त्यावेळेला टाइम काय होता? 0. रिएक्शन नुकतीच आता सुरू करणार आहे आपण, टाइम काय आपला? 0. इथं मायनस नाही, हे चुकून. बोला, कॉन्सन्ट्रेशन किती म्हटलंय आपण? ए नॉट. अँड एटी बी द फायनल कॉन्सन्ट्रेशन. रिएक्शन झाली, आता ए चं कॉन्सन्ट्रेशन किती उरले? 80. ए चं कॉन्सन्ट्रेशन किती उरले? 80. कधी? एका स्पेसिफिक टाइम नंतर. त्या टाइमला मी म्हटलो टी, म्हणजे 10 मिनिटानंतर. 10 म्हणजेच काय? हा टी आहे. न्यूमरिकल घ्यायच्या ऐवजी मी इथे अल्फाबेट घेतलाय. ठीक आहे, ओके. कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी. समजा त्याला मी इंटिग्रेट केलं. काय केलं मी त्याला? आता इंटिग्रेट कुठून केलंय? सुरुवात कुठून झाली आपली? ए नॉट पासून. पोचलो कुठपर्यंत? 80 पर्यंत. पोचलो कुठपर्यंत? दॅट इज इंटिग्रेशन ए नॉट टू, आणि टाइम इनिशियली किती होता? 0. आणि फायनल टाइम दॅट इज टी इक्वल टू 0 टू टी इक्वल टू के. कॉन्स्टंट बाहेर काढला, मायनस साइन बाहेर काढला, इंटिग्रेशन केलं.
पा इथे काय येणार म्हणजे इंटिग्रेशन जर केल्याला डीए बाय डी ला ln ए नॉट टू लोअर लिमिट अप्पर लिमिट इक्वल टू के इंटू टी रेस टू टी लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट टी व्हॅल्यू पुट केला अप्पर लिमिट ln ए टी मायनस लोअर लिमिट ln ए नॉट इक्वल टू काय अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट दॅट इज टी मध्ये अप्पर लिमिट टाकलं टी मायनस झिरो लिहिला काय नाही लिहिला. फायनली इक्वेशन काय झालं पहा ln इक्वल टू आता हे जे सबट्रॅक्शन आहे ln कॉन्सन्ट्रेशन ऑफ एटी मायनस ln कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट म्हणजे फायनल मायनस इनिशियल. यालाच कसं लिहू शकतो मी ln एटी बाय ए नॉट इक्वल टू मायनस के टी आहे तसंच. काय डाऊट शेवटचं इक्वेशन मी उचललं आणि ह्या पेजवर आणून ठेवलं. आता पहा काय होतं आपलं इक्वेशन ln एटी अपॉन एटी अपॉन ए नॉट असंच होतं ना एटी अपॉन ए नॉट ln बोला एटी ए नॉट इक्वल टू काय मायनस या मायनसला मी काय केलं पहा याचा मी इन्व्हर्टेंडो केला. काय केलं मी त्याचा इन्व्हर्टेंडो जर केला तर काय होईल याचा ln ए नॉट अपॉन एटी इज इक्वल टू केटी. फक्त केटी का इन्व्हर्टेंडो केला मायनस साइन गेलं टी इकडे मल्टिप्लाय इकडे आला तर देअरफॉर पा 1/t इंटू ln ए नॉट डिवायडेड बाय एटी इज इक्वल टू के. उचललं इथे ठेवलंय. कळलंय का हे इक्वेशन कसं आलं पहा के इज इक्वल टू 1/t इंटू ln ए नॉट अपॉन एटी काय डाऊट नक्की का इथं काय केलं मी इन्व्हर्टेंडो घेतला. कळलंय. आता मला ln चं कन्व्हर्जन लॉग टू द बेस 10 मध्ये करायचंय. कशात करायचंय कोणाचं कन्व्हर्जन करायचंय कसं करणार बा मल्टिप्लिकेशन फॅक्टर कोणता 2.30 हा कुठे पाहिला आपण थर्मोडायनामिक्स मध्ये कुठे पाहिला हा के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी आहे तसंच लॉग टू द बेस 10 ए नॉट बाय हे आलं आपलं फायनल इक्वेशन. काय आलं हे आपलं आणि हे जे इक्वेशन आहे कोणासाठी येतं आपलं फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी. कोणासाठी येतं अशा रिएक्शन ज्यांची ऑर्डर किती आहे म्हणजे ए प्लस बी ची सम किती आहे यांच्यामध्ये त्यांना काय म्हणणार आपण फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. काय म्हणणार त्या रिएक्शन्सला आपण यालाच कसं लिहू शकतो आपण एटी इन टर्म्स ऑफ एटी जर लिहायचं झालं तर एटी इज इक्वल टू ए नॉट इंटू ई रेस टू मायनस के. लॉग घ्यायच्या ऐवजी याचा आपण इकडे अँटी लॉग घेतलाय आणि ही व्हॅल्यू आपली आलेली आहे. हे दोन्ही इक्वेशन तुमचे महत्वाचे आहेत. दोन्ही इक्वेशन काय करायचं व्यवस्थित लिहून घ्यायचे. त्या लिहून झालं का लिहा पटकन दोन्ही इक्वेशन लिहून घ्या. झालंय अहो झालं का जायचं का पुढे नेक्स्ट काय आपल्याकडे युनिट कशासाठी पाहतोय आपण फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन फॉर युनिट फॉर फर्स्ट ऑर्डर बदलली की युनिट पण काय होणार तुमचं चेंज होणार. पुढे कळेल तुम्हाला झिरो ऑर्डर आल्यावर. ठीक आहे आपल्याला झिरो ऑर्डर फर्स्ट ऑर्डर दोनच आहे. सेकंड ऑर्डर आपल्याला नाहीये बोर्ड्स साठी सांगतो. ठीक आहे युनिट काय पहा केच युनिट काढायचं. कोणाचं काढायचंय केच युनिट. हा नंबर आहे हा काय तुमचा नंबर आहे. काय तुमचा नंबरला युनिट असतं का म्हणजे 2.303 ला युनिट नाही. लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन एटी
याचं पण काहीतरी व्हॅल्यू येईल ना. ही पण कशी आहे, युनिटलेस क्वांटिटी. काय ही, युनिटलेस क्वांटिटी. कशी ही, कशी आहे ही, युनिटलेस क्वांटिटी. देअरफॉर जे काय युनिट येईल ते कोणाचं येणार आहे, ह्या टाइमचं. आणि टाइम कसा आहे, अपॉन आहे, म्हणजे काय आलं, सेकंड इनवर्स. काय आलं, युनिट सेकंड इनवर्स किंवा आर इनवर्स किंवा मिनिट इनवर्स. काय डाऊट, कळलंय का? युनिट कळले. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी युनिट काय तर केचं, सेकंड इनवर्स किंवा एकदम सांगायचं तर टाइम इनवर्स. काय येते युनिट. नेक्स्ट काय आपल्याकडे, हाफ लाईफ ऑफ द रिएक्शन. काय आपल्याकडे, व्हॉट इज हाफ लाईफ. फॉर एक्झाम्पल पहा, माझ्याकडे एक ए नावाचा रिएक्टंट आहे, त्याची क्वांटिटी कॉन्सन्ट्रेशन 10 आहे. किती कॉन्सन्ट्रेशन त्याचं, 100 घ्या. किती कॉन्सन्ट्रेशन. मी म्हणतो की एचं कॉन्सन्ट्रेशन 50 होण्यासाठी, एचं कॉन्सन्ट्रेशन 50 होण्यासाठी मला टाइम लागला 10 मिनिट्स. टाइम किती लागला, हा जो मला लागलेला टाइम आहे त्याला म्हटलं जातं हाफ लाईफ. काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, म्हणजे रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं आधी, 100. 100चे किती झाले, म्हणजे किती झाले, अर्ध झाले. किती झाले, अर्ध झाले. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हाफ होण्यासाठी, इनिशियल पेक्षा हाफ होण्यासाठी लागलेला वेळ, त्याला काय म्हणतो आपण, हाफ लाईफ ऑफ द रिएक्शन. काय म्हणतो त्याला आपण, काय म्हणतो त्याला आपण, काय म्हणतो त्याला आपण, हाफ लाईफ ऑफ द रिएक्शन. काय म्हणतो त्याला आपण, हाफ लाईफ ऑफ द रिएक्शन. कळलंय हाफ लाईफ काय असतं. कॉन्सन्ट्रेशन किती व्हायला, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन, रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू बिकम हाफ, आधीपेक्षा किती व्हायला पाहिजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन, हाफ होण्यासाठी लागलेला वेळ, म्हणजे काय, हाफ लाईफ ऑफ दी. मगाशी आपण म्हटलं होतं पा, जे इनिशियल होतं, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, मगाशी पा आपला एक रेट लॉ आला होता. रेट लॉ काय आला आपला, के इंटिग्रेटेड रेट लॉ काय आला, के इक्वल टू 2.303 अपॉन टी इनटू log to the base 10 a naught अपॉन 80. आता पहा आपलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय आहे पहा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू किती होते इनिशियल, ए नॉट, फायनल किती होता, आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इक्वल टू किती होतं 80. पण आता मला सांगा, आता मला सांगा कॉन्सन्ट्रेशन फायनल झाले का, हाफ लाईफ मध्ये काय होते कॉन्सन्ट्रेशन, इनिशियलच्या हाफ, विच इज इक्वल टू ए नॉट डिवायडेड बाय 2. हाफ म्हणजे काय, डिवायडेड बाय, हाफ म्हणजे काय, डिवायडेड बाय 2. इनिशियली किती होतं ए नॉट, ए नॉटच्या काय होते आता हाफ होते. कळते, जर कॉन्सन्ट्रेशन हाफ होतंय, ओके. आता पहा टाइम, फायनल टाइम काय होता आपला, बोला, फायनल टाइम इज इक्वल टू टी. फायनल टाइम काय होता आपला, जर कॉन्सन्ट्रेशन हाफ होतंय तर टाइम पण काय होणार आपला, टाइम पण काय होणार, कळतंय नक्की. मग हा जो इंटिग्रेटेड रेट लॉ आहे त्याच्यामध्ये मी या चेंज झालेल्या व्हॅल्यू पुट करतो. k इज इक्वल टू 2.303 अपॉन टी. टी काय झाला आता आपला, टीच्या ऐवजी काय टाकतो आपण, टाइम काय झालाय हाफ झालाय, इनटू log टू द बेस 10 ए नॉट, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे तेच राहिले, फायनल, फायनल काय झालं 80चा आता ए नॉट बाय 2, हा 2 खाली डिवाइड, वर गेला तर मल्टिप्लाय. k इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय t हाफ log टू द बेस 10 2 into concentration of A naught upon concentration of, काय डाऊट, A naught ला A naught
गेला. काय उरला? लॉग ऑफ 2 इक्वल टू 2.303 अपॉन टी हाफ इंटू लॉग ऑफ 2 0.3010. सकाळीच टाकलं ना, 0.3010. तुम्हाला हाफ लाईफ काढायची म्हणजे हा टी काढायचा. काय काढायचं तुम्हाला? टी ला इकडे शिफ्ट करतो, टी ते डिवाइड इकडे आला तर के इथं मल्टिप्लाय इकडे आला तर म्हणजे पहा काय येईल, टी हाफ इज इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन केलं ते येणार तुमचं 0.693. किती येणार? डिवायडेड बाय के. हा आली तुमची हाफ लाईफ. ही काय आली तुमची? काय आली ही तुमची? कोणासाठी आली? कोणासाठी आली हाफ लाईफ ही तुमची? काय डाऊट? अहो काय डाऊट? हा आला तुमचा फायनल फॉर्म्युला. याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम आहेत. किती आलाय? टी हाफ इक्वल टू 0.693 अपॉन के. 0.693 अपॉन के लिहून घ्या. तो फॉर्म्युला लिहून घ्या, इम्पॉर्टंट आहे. काय कुठे असं नसतं. झालंय का? टी हाफ किती आला? 0.693 अपॉन. नेक्स्ट ग्राफ फर्स्ट ऑर्डर साठी काय काढायचं आपल्याला? आता इक्वेशन काय होतं पहा आपलं. एक मिनिट थांबा, हा दुसरा आलाय आय थिंक कोणता तरी. टेक्स्टबुक काढा बरं. टेक्स्टबुक मधल्या डायग्राम आहे त्या. करेक्शन करायला लावली होती ना एक, हिचं करेक्शन सांगितलं होतं. हा हीच चुकीची होती, चेक करा. नाही ही बरोबर आहे. ठीक आहे, तुमचं वरती जात होतं ना, खाली पाय नव्हता तो. करेक्ट आहे, करेक्ट. ठीक आहे पहा, ही आधीच्या ह्याची आय थिंक इनिशियल कॉन्सन्ट्रेशन टू रेट्स आहे. ठीक आहे, हे जाऊ द्या, त्याची गरज नाही, डायरेक्टली हे घ्या. पहा काय आलं होतं आपला? के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए नॉट बाय ए टी. याला फक्त मी कन्वर्ट केलं. पहा तेच इथं लिहिलंय त्यांनी फक्त वेगळ्या भाषेत लिहिलंय. काय केलं त्यांनी? पहा या टी ला इकडे घेतलं, टी इकडे मल्टिप्लाय इकडे आला तर, सॉरी इकडे डिवाइड इकडे आला तर दॅट इज 80. हा 2.303 वरती इकडे आला तर डिवाइड. पहा डिवाइड बाय 2.303 इक्वल टू काय उरलं तिकडे? लॉग टू द बेस 10 ए नॉट मायनस लॉग टू द बेस 10. यालाच कसं लिहू शकतो मी? लॉग टू द बेस 10 ए नॉट मायनस लॉग टू द बेस 10 80. बरोबर? 80 बरोबर. काय डाऊट? नक्की. याला कम्पेअर केलं या इकडच्या याला. आता पहा इथे सांगतो काय होतं आपल्याकडे. के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन 80. आता पहा काय केले, टी ला मल्टिप्लाय याला इकडे, के टी इज इक्वल टू 2.303 इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ए नॉट मायनस लॉग टू द बेस 10 80. काय डाऊट? अहो काय डाऊट? याला इकडे आणतो, इकडे पॉझिटिव्ह इकडे आला तर हा इकडे पॉझिटिव्ह इकडे आला तर निगेटिव्ह इकडे आला तर म्हणजे काय तयार होईल पहा. देअरफॉर निगेटिव्ह ऑफ लॉग ए नॉट, निगेटिव्ह ऑफ लॉग ए नॉट. एक मिनिट थांबा. ओके ठीक. पहा 80 ला तिकडे शिफ्ट करतो, ए नॉट ला इकडे ठेवलं, 80 ला शिफ्ट केलं. ठीक आहे चालतं. पहा 80 ला इकडे शिफ्ट करू, इकडे 80 निगेटिव्ह इकडे आला तर
log to the base 10 80 log to the base 10 80 is equal to हा पॉझिटिव्ह इकडे आला तर मायनस KT अपॉन 2.303 प्लस log to the base 10 A नॉट log to the base 10 A नॉट. याला कंपेअर केलं पा y इज इक्वल टू mx प्लस c. y इज इक्वल टू mx प्लस y काय आला log to the base 10 80 y ऍक्सिस वर. m काय तुमचा स्लोप. स्लोप काय तुमचा k मायनस k अपॉन 2.303. टी काय तुमचा x आणि हा तुमचा y इंटरसेप्ट. काय हा तुमचा x इंटरसेप्ट. सॉरी. ठीक आहे. काय डाऊट. त्या ग्राफनुसार जर गेलात तुम्ही या ग्राफनुसार इक्वेशनच्या ग्राफनुसार गेलात तर पहा तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं स्लोपला साइन काय येते रे. स्लोपला साइन काय येते म्हणून तुमची लाईन कशी आला. स्लोप कसा आला तुमचा निगेटिव्ह. स्लोप कसा आलाय तुमचा निगेटिव्ह आलाय. पहा आला की एक्स ऍक्सिसला टाइम. एक्स ऍक्सिसला टाइम तुमचा. वाय ला काय होता log टू द बेस 10 आलाय का समजलाय नक्की का. आता पहा समजा तुमचं जे y इज इक्वल टू mx प्लस सी हे इक्वेशन आहे. कोणतं y इज इक्वल टू mx प्लस सी. त्याच्यामध्ये या इक्वेशन मध्ये जर हा जो c आहे या c ची व्हॅल्यू 0 आली. c ची व्हॅल्यू काय येत असेल तर तुमचा ग्राफ ओरिजिन मधून जातो. कुठून जातो. जर c ची व्हॅल्यू 0 येत नसेल इथं c ची व्हॅल्यू किती होती log टू द बेस 10 A नॉट. जर c ची व्हॅल्यू 0 नसेल तर ग्राफ तुमचा ओरिजिन मधून जात नाही. लक्षात ठेवा इक्वेशन फक्त टर्न करायचं तुम्हाला फिरवायचे. तुम्हाला x जर 0 सॉरी c जर 0 आला डायरेक्टली ओरिजिन मधून लाईन पास करायची आणि नाही आला मात्र ओरिजिन मधून करायची. सर ओरिजिन मधून नाही मग कुठे करायची. इथं तुम्हाला अॅक्युरेटली विचारत नाही बोर्डच्या पेपरला. ते एक्सपेरिमेंट मध्ये विचारतात. इथं काय करायचं पहा समजा स्लोप पॉझिटिव्ह आला असं समजा ग्राफ आहे. ओके समजा c ची व्हॅल्यू 0 आली तर ग्राफ कसा असा येणार ओरिजिन मधून जाणार आहे. कोणता येणार ओरिजिन मधून जाणार. पण जर ओरिजिन मधून नसेल गेला आणि स्लोप पॉझिटिव्ह आला. स्लोप कसा आला तर असा ग्राफ येईल. तर अशा पद्धतीचा ग्राफ येईल. ठीक आहे. पण स्लोप जर निगेटिव्ह आला असा ग्राफ येईल. कळलंय. 3 प्रकारचेच ग्राफ येणार याच्यामध्ये. चौथा कोणता येणार नाही. कळलंय का. शॉर्टकट कळलाय का. कळलाय शॉर्टकट. नेक्स्ट पुढे पहा. हे झालंय आपलं. नेक्स्ट काय आपल्याकडे 0 ऑर्डर रिएक्शन. काय आपल्याकडे फर्स्ट ऑर्डर अशी रिएक्शन ज्याची ऑर्डर किती आहे 1. मग 0 ऑर्डर अशी रिएक्शन ज्याची ऑर्डर किती आहे 0. ज्याची ऑर्डर 0 तिला काय म्हणायचं आपल्याला 0 ऑर्डर रिएक्शन. काय म्हणणार तिला आपण काय म्हणणार 0 ऑर्डर रिएक्शन. काय म्हणणार the reaction whose rate is independent of the reactant concentration. म्हणजे रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कितीही वाढलं कितीही कमी झालं रेट वरती काही परिणाम होत नाही. अशा रिएक्शनला म्हणतो आपण 0 ऑर्डर रिएक्शन. काय म्हणतो त्यांना आपण. हे कधी होतं समजा तुमचे रिएक्टंट हे खूप एक्सेस मध्ये घेतले तर त्यांचा रिएक्शन वरती काही परिणाम होत नाही. जसे की तुम्हाला आम्ही किती ओरडतोय तुम्ही करता का अभ्यास नाही का. जाऊ दे तिकडं 0 ऑर्डर रिएक्शन. काय हे 0 ऑर्डर रिएक्शन कळल नंतर त्रास होईल. ठीक आहे. रिमेन्स कॉन्स्टंट अँड रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द रिएक्शन इज कॉल्ड ॲज 0 ऑर्डर रिएक्शन. रेट काय राहतो तुमचा कॉन्स्टंट. रेट काय राहतो तुमचा म्हणजे रिएक्शनचा काय राहतो कॉन्स्टंट. ओके. रिएक्टंट किती बदलले कितीही काही केलं तरी सुद्धा काय राहतो रेट त्याचा 0 राहतो कॉन्स्टंट राहतो. त्याला म्हणतो आपण 0 ऑर्डर रिएक्शन. एक्झाम्पल दिलेत पहा. डिकम्पोजिशन ऑफ NH3 ऑन प्लॅटिनम प्लेट. डिकम्पोजिशन ऑफ PH3 ऑन हॉट टंगस्टन. डिकम्पोजिशन ऑफ NO2 टू N2 अँड O2 ऑन प्लॅटिनम कॅटलिस्ट. सगळ्या डिकम्पोजिशनच्या ज्या रिएक्शन आहे मोस्ट ऑफ त्या कशा आहेत तुमच्या 0 ऑर्डर आहेत. कशा आहेत त्या कळाले 0 ऑर्डर काय असतं. कळलंय का नक्की का 100%. पहा बरं आपला रेट लॉ काय आला होता मग अशी. रेट इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल आता कन्सिडर करूया एक रिएक्शन आहे आपल्याकडे जसं की ए नावाचा रिएक्टंट आहे तो प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतोय. ठीक आहे. प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतोय. रेट लिहितो ह्याच्यासाठी पहा रेट इज इक्वल टू काय ना रेट इज इक्वल टू
बोला रेट इज इक्वल टू काय येईल, मायनस डीए बाय dt इज इक्वल टू के इंटू ए नॉट, के इंटू ए नॉट. काय डाऊट याच्यात, काही डाऊट आहे का? नक्की. ठीक आहे. आता पहा, लेट ए नॉट बी द initial concentration, A naught be the initial concentration at t equal to 0. ज्यावेळेस टाइम तुमचा काय होता, 0 होता, त्यावेळेस ए चं कॉन्सन्ट्रेशन किती म्हटलो आपण, किती म्हटलो, ए नॉट म्हटलो, किती म्हटलो आपण, ए नॉट. एकच मिनिट थांबा. ठीक आहे. काय म्हटलं आपण त्याला, टी इक्वल टू 0 ला अँड एटी बी द फायनल कॉन्सन्ट्रेशन. एटी काय तुमचं फायनल कॉन्सन्ट्रेशन ऍट टी इक्वल टू टी. मग पहा, देअरफॉर काय येईल आता पहा, मायनस डी ए बाय डी टी इज इक्वल टू, बोला, के इंटू ए नॉट. बरोबर का? इंटिग्रेशन केलं कुठून, ए नॉट टू आणि ए नॉट टू ए नॉटला इकडे आणलं, टी ला तिकडे शिफ्ट केलं. जर शिफ्ट केलं तर काय होईल पहा, बोला काय होईल, अपॉन ए नॉट इंटू डी टी. फायनली काय पुट करू शकतो आपण पहा, देअरफॉर हा निगेटिव्हला मी चालतं टी इक्वल टू 0 टू टी इक्वल टू टी केलं. ठीक आहे. फायनली इक्वेशन काय येईल पहा, इंटिग्रेशन ए नॉट टू इंटिग्रेशन ए टी डीए बाय, चुकलं का काय, नाही बरोबर आहे, डीए बाय ए नॉट इज इक्वल टू मायनस के इंटू डी टी. अहो समजतंय, नक्की समजतंय, 100%. ठीक आहे. नेक्स्ट पहा पुढे काय तुमच्याकडे, मग अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट इज इक्वल टू मायनस के टी, मायनस के टी. काय डाऊट, हे समजा तुम्ही केलं सॉल्व, पहा काय आलं होतं, युनिट आलं का डायरेक्ट इथे, पहा काय आलं तुमच्याकडे, इक्वेशन बोला, थांबा, पहा काय आलं इक्वेशन तुमचं, सांगा बरं, ए टी मायनस ए नॉट इक्वल टू मायनस, देअरफॉर ए नॉट मायनस ए टी इक्वल टू के टी. मल्टिप्लाय केलं, सगळ्याला मायनस साईन आहे, कशाने मल्टिप्लाय केलं, सगळ्याला मायनस साईनने मल्टिप्लाय केलं. हा पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह झाला, हा निगेटिव्ह होता पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह होतं काय झालं पॉझिटिव्ह. याच्यावर मला समजा के काढायचं, काय काढायचं मला, देअरफॉर के इज इक्वल टू, हा टी मल्टिप्लाय इकडे आला तर ए नॉट मायनस ए टी अपॉन ए नॉट मायनस ए टी अपॉन टी. काय डाऊट, अहो काय डाऊट, कळलंय का, कळलंय का. ह्याच्यासाठी समजा मला युनिट काढायचं, काय काढायचं मला ह्याच्यासाठी, युनिट काढायचं. तर युनिट काय येईल पहा, के चं युनिट काढायचंय, हे काय तुमचं कॉन्सन्ट्रेशन, काय तुमचं कॉन्सन्ट्रेशनचं युनिट मोल पर लिटर, आणि अपॉन काय तुमचा टाइम म्हणजे सेकंड्स. म्हणजे 0 ऑर्डर जर रिएक्शन असेल त्यासाठी युनिट काय येतं, मोल्स पर लिटर
मोल, लिटर इनवर्स, सेकंड इनवर्स. काय डाऊट? फर्स्ट ऑर्डर साठी जर आपण पाहिलं, कोणासाठी पाहिलं? फर्स्ट ऑर्डर. तर फर्स्ट ऑर्डर साठी युनिट काय होतं आपलं? कुठे? फर्स्ट ऑर्डर साठी युनिट काय आलं? सेकंड इनवर्स. काय आलं? काय आलं होतं? आणि आता युनिट काय आले आपलं? मोल्स पर लिटर पर सेकंड. कसं सॉल्व्ह केले कळलंय? नक्की कळलंय? काय केलं आपण? इथे मल्टिप्लाय केले मायनसने आणि मग आपली व्हॅल्यू फायनली आलेली आहे. समजा मला याच्यासाठी हाफ लाईफ काढायची. काय काढायची मला? हाफ लाईफ काढायची. काय करायची मला? हाफ लाईफ. फायनल इक्वेशन काय आले आपलं? ए नॉट मायनस एटी अपॉन टी इज इक्वल टू के. आता माहिती आपल्याला फायनल कॉन्सन्ट्रेशन काय होतं इनिशियलच्या हाफ, दॅट इज ए नॉट मायनस हाफ म्हणजे काय? डिवायडेड बाय अपॉन 2 डिवायडेड बाय टाइम पण काय होता आपला? इक्वल टू के. आता समजा मला टी हाफ काढायचं. काय काढायचं आहे? टी आपलं इकडे आणलं, केला तिकडे नेलं. टी हाफ इज इक्वल टू पहा हा काय? ए नॉट मायनस ए नॉट अपॉन 2. ए नॉट मायनस ए नॉट अपॉन 2 कसं केलंय पहा. 1 मायनस 1/2 काय करणार तुम्ही? 2 मायनस 1 अपॉन, बरोबर, 2 मायनस 1 1/2. काय आलं मग? म्हणजे पहा याला समजा मल्टिप्लाय आलं 2 ए नॉट मायनस ए नॉट अपॉन 2. 2 ए नॉट मायनस ए नॉट, एक ए नॉट, ए नॉट बाय 2, ए नॉट बाय 2. आणि हा के इथं मल्टिप्लाय होता, इकडे आला डिवाइड. ही आली याची हाफ लाईफ. काली याची ही. हे कसं केलं कळलंय का? कळलंय नक्की? ठीक आहे. जेव्हा फायनली तुमची हाफ लाईफ काय आलेली आहे, तर टी हाफ इज इक्वल टू ए नॉट अपॉन 2k. ए नॉट अपॉन युनिट काय असेल रे हाफ लाईफचं? अहो हाफ लाईफ आहे ती. टाइम आहे ना तो शेवटी. काय तो टाइम? टाइम कशात मोजणार? सेकंड्स मध्ये. कशात मोजणार आपण? काय डाऊट? हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. काय हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर. तर याचा ग्राफ आहे. y इज इक्वल टू mx मध्ये कन्वर्ट केलं पहा. y इज इक्वल टू mx प्लस c. y इज इक्वल टू काय आलं तुमचं? mx प्लस, पहा फायनली ग्राफ कसं केलं आपण? ए नॉट इज इक्वल टू मायनस के टी प्लस ए नॉट. हा इथे इकडे होता, त्याला फक्त तिकडे आपण शिफ्ट केलं. कळतंय? अहो कळतंय का? हा इकडे निगेटिव्ह होता, तिकडे आला पॉझिटिव्ह. पहा इथे कुठे? इथं हा निगेटिव्ह होता, तिकडे गेला तर पॉझिटिव्ह. हे इथं पॉझिटिव्ह होतं, इकडे आलं तर तेच केले. इथे आपण तेच केलेलं आहे. स्लोप कसा आलाय रे तुमचा? निगेटिव्ह. स्लोप कसा आलाय? म्हणून लाईन कुठे आली? आणि सी ची व्हॅल्यू 0 आली का? सी ची व्हॅल्यू 0 आली का? 0 आली नाही, म्हणून ओरिजिन मधून गेला का? नाही गेला. 0 आला तर ओरिजिन मधून जाईल, नाही तर जाणार नाही. हे झालं तुमचा ग्राफ. कोणासाठी? झिरो ऑर्डर साठी. कोणासाठी झाला? नेक्स्ट काय आपल्याकडे? सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. काय आपल्याकडे काय असतं? डेफिनेशन विचारतात. व्हॉट इज सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन? द रिएक्शन विच एक्सपेक्टेड टू फॉलो हायर ऑर्डर बट फॉलोज दी फर्स्ट ऑर्डर. असं वाटतं की रिएक्शनची ऑर्डर जास्त आहे, पण कशी असते? फर्स्ट ऑर्डरच असते. कशी असते? फर्स्ट. आम्हाला वाटलं तुम्ही हुशार आहेत, पण तुम्ही हुशार नाही. असं असतं ना जनरल, की वाटतं आम्हाला आल्याला तुम्ही हुशार आहे, पण तुम्ही हुशार नाही. नंतर कळतं दॅट इज सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आम्हाला कळतं की तुम्ही फर्स्ट ऑर्डरनीच चालणार आहेत. आम्हाला वाटतं तुमची ऑर्डर किती? 2 किंवा 3, पण तसं नसून कशी तुमची ऑर्डर? एकच आहे. कशी तुमची ऑर्डर? एकच आहे. दॅट इज सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. असे रिएक्शन ज्यांची ऑर्डर आपल्याला वाटतं की हायर ऑर्डरचे आहेत, पण असतात कशा? फर्स्ट ऑर्डर असतात. कशा? बाहेरून दिसायला ते एक असतात, आतून वेगळ्या असतात. दॅट इज सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. काय ते? सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. कळलं का? समजलंय नक्की? ठीक आहे. त्यानंतर आपण सोडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. नेक्स्ट काय आपल्याकडे? कोलिजन थेरी. काय आपल्याकडे? अहो काय आहे आपल्याकडे? कोलिजन थेरी. काय सांगते कोलिजन थेरी? पहा आता एखादी रिएक्शन जर व्हायची असेल, आता ही सगळ्यात पहिल्यांदा ही हायपोथेटिकल थेरी आहे. कशी ही? हायपोथेटिकल आहे.
अशा अशा गोष्टी होत असतील तशा होतात ते, म्हणून त्या आपण मान्य केलेली आहे. ठीक आहे. काय कोलिजन थेरी काय सांगते पहा, एखादी रिॲक्शन जर व्हायची असेल एखादी जर रिॲक्शन व्हायची असेल तर त्या रिॲक्टंट मॉलिक्युलनी काही गोष्टी फुलफिल केल्या पाहिजे. काही गोष्टी ओके, त्याच्याकडे काही गोष्टी हव्यात, त्या गोष्टी जर त्याच्याकडे असतील तरच त्याची रिॲक्शन होईल, नाही तर रिॲक्शन होणार, त्याचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन होणार. मग काय काय गोष्टी लागतात एखाद्या रिॲक्टंटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होण्यासाठी? सर्वात पहिल्यांदा लागतं रिॲक्टंट मॉलिक्युल मध्ये काय झालं पाहिजे, कोलिजन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, त्यांच्यामध्ये भांडणं झाली पाहिजे. नेक्स्ट काय पाहिजे आपल्याकडे, त्यांच्याकडे त्या रिॲक्टंट मॉलिक्युलकडे काय हवी, ऍक्टिव्हेशन एनर्जी हवी. काय हवी त्यांच्याकडे, त्यांचं ओरिएंटेशन हवं. काय हवं त्यांचं, आणि चौथं काय हवं त्यांच्याकडं, पोटेन्शियल एनर्जी बॅरियर त्यांनी क्रॉस करायला हवा. पोटेन्शियल एनर्जी बॅरियर त्यांनी क्रॉस करायला, या गोष्टी जर एखाद्या रिॲक्टंट मॉलिक्युलनी केल्या तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, प्रोडक्ट मध्ये. बोर्डाला 80+ जर पाडायचे असतील तर काही बेसिक रूल्स आहेत, ते फॉलो केले तर 80+ पडतात, नाहीतर पडणार नाही. दॅट इज रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होईल या 4 गोष्टी झाल्या तर. सर्वात पहिली गोष्ट काय आपल्याकडे, कोलिजन बिटवीन ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन कोलिजन बिटवीन रिॲक्टंट मॉलिक्युल टेक्स प्लेस. म्हणजे ते धडकत असतातच, नो इश्यू. ओके, त्याच्यामुळे आपण काय मान्य करतो, जर ते धडकतात एकमेकांमध्ये, त्यांच्यामध्ये जर कोलिजन होत आहे तर त्यांच्यामध्ये काय झालं पाहिजे, रिॲक्शन झाली पाहिजे. आणि जेवढे जास्त ते कोलिजन करतील तेवढा त्यांचा रिॲक्शनचा रेट पाहिजे, तेवढा काय पाहिजे त्यांचा रिॲक्शनचा. पण असं होत नाही. सगळ्यांचं कोलिजन होतंय म्हणून सगळे रिॲक्टंट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतील का, नाही. सगळे बोर्डचा पेपर देऊन आले म्हणून सगळ्यांना 80च्या वरती पडतील का, नाही. उत्तर बरोबर लिहिणं पण अपेक्षित आहे. फक्त कोलिजन होऊन चालेल का, फक्त कोलिजन होऊन चालेल का, फक्त कोलिजन होऊन चालणार नाही. दॅट इज हाउएव्हर इट हॅज बीन फाउंड दॅट द रेट ऑफ रिॲक्शन इज मच लोअर दॅन द रेट ऑफ कोलिजन. जेवढे पेपरला बसतात त्याच्यापैकी खूप कमी लोकांना काय होतात, 80च्या वरती पडतात. ठीक आहे. दॅट इज सगळे कोलिजन तुमचे रिॲक्टंट मॉलिक्युल कोलिजनचे प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत नाही. ठीक आहे. मग काय लागतं बरं, ठीक आहे, कोलिजन दिलं, पेपर देऊन आला, तिथं जाऊन काय करायला लागतं, आन्सर पण लिहायला लागतं. काय करायला लागतं, ऍक्टिव्हली तुम्ही तिथे जाऊन सगळे उत्तरं लिहिली पाहिजे. असं नाही अर्धा पेपर लिहिला, सेक्शन बी पर्यंत आलो, बास आता पास होणार आहे, मग 80च्या वर पडणार, तुम्ही फक्त पास व्हाल. ठीक आहे. काय पाहिजे, तुम्ही ऍक्टिव्हली पेपर लिहिला पाहिजे. दॅट इज यू शुड हॅव ऍक्टिव्हेशन एनर्जी. काय पाहिजे तुमच्याकडे, ऍक्टिव्हेशन एनर्जी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. काय असली पाहिजे तुमच्याकडे, अहो काय असली पाहिजे, ऍक्टिव्हेशन एनर्जी तुमच्याकडे असली, अहो काय पाहिजे, म्हणा की तसं, काय पाहिजे तुमच्याकडे, ऍक्टिव्हेशन एनर्जी तुमच्याकडे असली पाहिजे. ठीक आहे. मग ऍक्टिव्हेशन एनर्जी असते म्हणजेच काय पहा, द मिनिमम एनर्जी दॅट मस्ट बी पॉसेस्ड बाय रिॲक्टंट मॉलिक्युल टू हॅव कोलिजन बिटवीन. धडकण्यासाठी 80 मार्क पडण्यासाठी जेवढे काय उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, कमीत कमी तेवढं तरी लिहा, तेवढं तरी लिहून या. सर जास्त लिहिलं तर चालतंय, जास्त लिहिलं तर चाल, पण कमी लिहिलं तर 80 पडतील का, 80 पडणार आहेत का, नाही, त्याच्यापेक्षा कमीच पडतं. म्हणजे कमीत कमी मिनिमम तरी ऍक्टिव्हेशन एनर्जी आपल्याकडे हवी, की ज्याच्यामुळे काय होईल, रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, प्रोडक्ट मध्ये. रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, the reaction can only occurs if the kinetic energy of reactant molecule is equal to or greater than activation. म्हणजे जी काय एनर्जी रिॲक्टंट मॉलिक्युल कडे आहे ती कशाच्या इक्वल पाहिजे, ऍक्टिव्हेशन एनर्जीच्या, किंवा त्याच्यापेक्षा जास्त हवी. इक्वल हवी किंवा त्याच्यापेक्षा, इक्वल हवी किंवा त्याच्यापेक्षा जास्त हवी. ठीक आहे, जास्त आहे असं आपण कन्सिडर करूयात. नेक्स्ट आलो पेपर लिहून. आता हे पण गरजेचं आहे की तुम्ही तुमचा रोल नंबर व्यवस्थित लिहिला पाहिजे. असं नाही ना तुम्ही मागचा रोल नंबर लिहून आले, चेक होईल का, स्कॅन होईल का पेपर तुमचा, नाही. दॅट इज यू शुड हॅव प्रॉपर ओरिएंटेशन. काय पाहिजे तुमच्याकडे, प्रॉपर ओरिएंटेशन हवं. जाताना हॉल तिकीट घेऊन गेले पाहिजे, हॉल तिकीट घेऊन नाही गेले ते आत घेतील का तुम्हाला, विषयच नाही, घेणार नाही. दॅट इज यू शुड हॅव
प्रॉपर ओरिएंटेशन. फॉर एक्झाम्पल पहा, एखादी रिॲक्शन आहे, एखादी रिॲक्शन, समजा आपल्याकडे दोन मॉलिक्यूल आहेत ए बी, आणि ए बी नावाचे मॉलिक्यूल तुमच्या सी मॉलिक्यूल सोबत काय होतात, ते रिॲक्ट होतात ते, आणि त्यांच्यापासून तुम्हाला बनवायचं आहे बीसी. काय बनवायचं तुम्हाला? काय बनवायचं आहे? बीसी बनवायचा आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा सी, हा झाला तुमचा बी. ठीक आहे, पहा ए कोणासोबत बॉन्डेड आहे? बी सोबत. कोणासोबत रिॲक्शन झाली? सी सोबत. बनलाय काय तुमच्याकडे? बनलाय काय? बीसी बनलाय. कोण बनलाय तुमच्याकडे? बीसी. कोण बनलाय? बीसी बनलाय, आणि ए तुमचा बाहेर पडलाय. असा खाली काढू का त्याला? ए तुमचा असा बाहेर आलेला आहे. आता समजा हे ओरिएंटेशन तुमचं प्रॉपर नसेल. ओरिएंटेशन जर तुमचं प्रॉपर, सर प्रॉपर ओरिएंटेशन म्हणजे काय पहा, ए होता बी सोबत, कोणासोबत रिॲक्शन झाली? सी सोबत. बनलाय काय? ए प्लस बीसी. बनलाय काय? ए प्लस, एकच मिनिट, बनलाय काय? बी प्लस सी. समजा ओरिएंटेशन चुकलं, एवढा मोठा नाही ना सी. ठीक आहे, समजा ओरिएंटेशन चुकलं म्हणजे काय पहा, ए आणि बी च्या ऐवजी काय झालं तुमच्याकडे? बी आणि ए असे असतील, आणि सी सोबत रिॲक्शन होती, तर बनेल काय तुमचा? बी बाजूला पडेल, आणि काय बनेल? ए आणि पाहिजे काय आपल्याला? बीसी. बनलाय काय? बनलाय काय? म्हणजे काय झालं इथे? ओरिएंटेशन चुकलं. काय चुकलं? ओरिएंटेशन चुकलं, तर काय होणार त्या ठिकाणी? रिॲक्शन पण तुमची चुकेल. रिॲक्शन पण काय होईल तुमची? कळतंय का? मग रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होईल का? नाही होणार. रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होईल का? अनायनच्या शेजारी अनायन आला तर रिॲक्शन होईल का? अनायन पशी कोण पाहिजे आणि कॅटन पशी कोण पाहिजे? हे नीट झालं तरच रिॲक्शन होणार आहे. तुम्ही तुमचाच रोल नंबर लिहिला पाहिजे. पुढच्याच लिहून चालेल, मागच्याच लिहून चालेल का? काय पाहिजे? प्रॉपर. ठीक आहे सर, नंबर लिहिलाय, पेपरला गेलोय, पेपर लिहिलाय 80 मार्काचा, ऍक्टिव्हेशन एनर्जी एवढा, ओरिएंटेशन पण आमचं प्रॉपर आहे. मग अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? कॉपी नाही करायची. पकडलं तर संपला. 3 तास वळवळ करायची नाही, 3 तास शांत बसायचं. जो काय पोटेन्शियल एनर्जीचा बॅरियर आहे, तो तुम्ही काय केला पाहिजे? तो 3 तासाचा बॅरियर क्रॉस केला पाहिजे. काय केला पाहिजे? तुम्ही रिॲक्टंट आहे, तुम्ही जर तो पोटेन्शियल एनर्जी बॅरियर क्रॉस केला नाही, तर तुमचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होणार. होईल का? होईल का? पहा, ड्युरिंग केमिकल रिॲक्शन मॉलिक्यूल रिॲक्ट टू फॉर्म इंटरमिडिएट. काय होतात? इंटरमिडिएट तयार करतात. ठीक आहे, म्हणजे पेपरच्या तुम्ही मधीपर्यंत आलाय, तुमचा पेपर लिहून झालाय 80 मार्काचा, पुढचा अर्धा तास तुम्ही काय बसलं बाहेर, जास्त वळवळ केली, त्यांना कळलं की तुम्ही कॉपी करताय, मग विषय संपला. रिॲक्शन होईल का? 80 पडणार आहे का? नाही पडणार. ठीक आहे. टू फॉर्म ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स द रिॲक्टंट मॉलिक्यूल मस्ट क्लाइम द एनर्जी बॅरियर. काय गरजेचं आहे? तो जो काही 3 तासाचा वेळ आहे तो तुम्ही क्लाइम केला पाहिजे. Thus only those molecules having sufficient kinetic energy, जेवढे काही शांत बसतील, colliding with a proper orientation result in a formation of product. जे काही व्यवस्थित सर्व गोष्टी करतील त्यांचंच कन्व्हर्जन कशामध्ये होणार? 80 मार्कांमध्ये. एवढं सगळं जे करतील. फॉर एक्झाम्पल म्हणूयात आपण पोटेन्शियल एनर्जी बॅरियर असा आहे, पहा, हा काय तुमचा एक्स ऍक्सिस, हा काय तुमचा वाय ऍक्सिस, काय तुमचा हा वाय ऍक्सिस. पहा, हा जो बॅरियर आहे, हा पोटेन्शियल एनर्जी बॅरियर, तो तुम्ही क्रॉस केला पाहिजे. इथे तुम्ही रिॲक्टंट आहे काय? इथे तुम्ही रिॲक्टंट, हा सर्व 3 तासाचा वेळ क्रॉस करून मग तुमचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? प्रोडक्ट मध्ये. आणि ही जी पोटेन्शियल एनर्जी बॅरियर आहे, हा इथून एवढा, हा मात्र तुम्ही क्रॉस करणं अपेक्षित आहे. हा सगळा समजतंय का? नक्की कळतंय?
इथून वरती जाऊन पुन्हा इकडे सुद्धा तुम्ही आले पाहिजे. इथपर्यंत आले तर रिॲक्टंटच राहतील. रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होईल का? अहो रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होईल का? होणार नाही. अहो होणार आहे, नाही होणार आहे. काय होणार आहे? होणार नाही. ठीक आहे. आता पहा, हे जे आहे एवढी लागते तुम्हाला ऍक्टिव्हेशन एनर्जी, आणि इथून पुढे तुमची हीट रिलीज झाली, दॅट इज डेल्टा एच. काय झाली ही तुमची? इथपर्यंत डेल्टा एच. ही काय तुमची ऍक्टिव्हेशन एनर्जी. काय तुमची? जे रिॲक्टंट मॉलिक्युलनी हा एनर्जी बॅरियर क्रॉस करून इथं आलं, इथं असते टी एस. काय असते तुमची? ट्रान्झिशन स्टेट. म्हणजे याच्या पुढे गेलं तर रिॲक्टंटचं कन्व्हर्जन, आणि नाही गेलं तर प्रोडक्ट रिॲक्टंटच राहतील. त्यांचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होणार. म्हणून काय गरजेचं आहे? ट्रान्झिशन स्टेट मधून रिॲक्टंट तुमचे पुढे जाणे गरजेचे आहे. कळतंय का? नक्की समजले? जाऊ का पुढे? ठीक आहे, झाला पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. ह्या चारही गोष्टी झाल्या की मग काय होणार आहे? तुम्हाला 80 मार्क पडणार आहे, नाहीतर पडणार नाही. कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या बरं? 4 सांगा बरं. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं? सगळ्यात पहिल्यांदा कोलिजन. सगळ्यात पहिल्यांदा काय झालं पाहिजे? कोलिजन झालं पाहिजे. सेकंड काय झालं पाहिजे? ऍक्टिव्हेशन एनर्जी तुमच्याकडे पाहिजे. थर्ड ओरिएंटेशन पाहिजे, प्रॉपर ओरिएंटेशन. आणि चौथं काय पाहिजे तुमच्याकडे? पोटेन्शियल एनर्जी बॅरियर तुम्ही क्रॉस केला पाहिजे. 3 तास न काही हालचाल करता गप आपला पेपर झाला तर शांत बसलं पाहिजे. इकडे तिकडे मदत करायच्या नादात गडबड होऊ शकते. गडबड करून सुद्धा नाही पकडलं तर अतिउत्तम, पण चान्सेस जास्त असतात पकडायचे, त्याच्यामुळे किडे करायचे. नेक्स्ट पहा काय आपल्याकडे? अरेनियस इक्वेशन. सायंटिस्ट एक अरेनियस त्यांनी एक इक्वेशन दिले. टेम्परेचर डिपेंडन्स सांगितले. टेम्परेचर डिपेंडन्स कसा असतो रिॲक्शनचा. ठीक आहे. अरेनियस इक्वेशन तुम्हाला कसं आलंय हे इक्वेशन? हे नाहीये, डायरेक्टली इक्वेशन आहे. इथून मागच्या पेपरमध्ये पहा, आय थिंक 2022 ला प्रश्न होता. गिव्ह द अरेनियस इक्वेशन अँड एक्सप्लेन द टर्म्स इन्व्हॉल्ड इन अरेनियस इक्वेशन. फक्त एवढं लिहायचं होतं 2 मार्क साठी. सेक्शन बी ला प्रश्न विचारला, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे हा. ओके. के इज इक्वल टू ए रेस टू मायनस ए अपॉन आर टी. हे कसं आहे पहा, के इज इक्वल टू ए रेस टू मायनस ए अपॉन आर टी असं इक्वेशन आहे. ए काय? हा ई आहे तुमचा. काय हा? के म्हणजे काय? रेट कॉन्स्टंट. ई ए म्हणजे काय? आर म्हणजे काय? ए म्हणजे काय? तर त्यालाच म्हणतो आपण प्री एक्सपोनेन्शियल वेक्टर. आणि टी म्हणजे काय? एवढंच लिहायचं, 2 मार्क घेऊन जायचे. एवढं लिहायचं, 2 मार्क घेऊन जायचे. 2 मार्क क्वेश्चन आहे हा. कळतंय का? नक्की समजतंय? अहो कळलं का? यालाच काय म्हणतो आपण? अरेनियस इक्वेशन. काय म्हणतो यालाच आपण? अरेनियस इक्वेशन. नेक्स्ट पहा, आता समजा अरेनियस इक्वेशन आपल्याला दिले, ऍक्टिव्हेशन एनर्जी काढायची. काय काढायची आपल्याला? ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजेच काय आपली? ई ए. ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजेच काय काढायची आपल्याला? ई ए काढायचंय. काय काढायचं आपल्याला? अहो कोणाला काढायचंय? ई ए आपल्याला काढायचं. आपण 2 वेगवेगळे टेम्परेचर त्या ठिकाणी कन्सिडर करतो. काय करतो? 2 वेगवेगळे टेम्परेचर त्या ठिकाणी आपण कन्सिडर करतो. आणि 2 वेगवेगळे टेम्परेचर कन्सिडर केल्यानंतर, एकच मिनिट थांबा. दोन वेगवेगळे टेम्परेचर कन्सिडर केल्यानंतर फायनली तुमच्याकडे एक फॉर्म्युला तयार होतो. सर इक्वेशन काढून दाखवा. तुम्हाला पेपरला येत नाही, त्याची तुम्हाला इथं गरज नाही. डायरेक्टली इक्वेशन लक्षात ठेवा. काय तुमचं? के इज इक्वल टू ई ए अपॉन 2.303 ए अपॉन 2.303 आर इन ब्रॅकेट T2 मायनस T1 अपॉन T1 T2. काय डाऊट? अहो काय डाऊट? फक्त इथे एक कंडिशन आहे. काय कंडिशन? T2 ग्रेटर दॅन T1. T2 काय तुमचा T1 पेक्षा? कसं केलंय हे? फॉर्म्युला आला कुठून? हे जे अरेनियस इक्वेशन आहे हे आपण 2 वेगवेगळ्या टेम्परेचरला काढले. कधी काढले? एकदा आपण काढलं T1 साठी, एकदा काय काढलं आपण? एकदा काढलं आपण T2 साठी. दोन्ही एकत्र केले. फायनली हे इक्वेशन आपलं आलेलं आहे.
आहे. सर नक्की कसं आलंय पाहायचं असेल पेज नंबर 132 HSC टेक्स्टबुक महाराष्ट्र बोर्ड HSC टेक्स्टबुक महाराष्ट्र बोर्ड. ठीक आहे, पाहून घ्या, तुम्हाला मिळून जाईल. सेकंड कॉलम मध्ये खाली हे दिलेलं आहे, पिंक कलरच्या टेबलच्या खाली मिळून जाईल. पिंक कलरचाच आहे ना? नाही, टेबल नाही, फक्त टेबल आहे, पिंक कलरचा नाही. ठीक आहे, पेज नंबर 132. इक्वेशन तुम्हाला हे विचारत नाही, फक्त हे फायनल इक्वेशन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तेवढंच लक्षात घ्या. अहो कळतंय का? नक्की का? जायचे पुढे? ठीक आहे, हे झालं तुमचं डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्हेशन. नेक्स्ट काय आपल्याकडे? ग्राफिकली जर इक्वेशन ते रिप्रेझेंट करायचे, आपलं जे आता मागाशी आपण काढलं होतं ते काय येणार आपलं? ln इज इक्वल टू आपलं जे इक्वेशन होतं ना, k इज इक्वल टू k इज इक्वल टू a इंटू e रेस टू मायनस EA अपॉन RT. ज्याला आपण कन्वर्ट केलंय कशामध्ये? y इज इक्वल टू mx प्लस c मध्ये. y इज इक्वल टू mx प्लस c मध्ये कन्वर्ट केल्यावरती काय येतं? ln k इज इक्वल टू मायनस EA अपॉन RT प्लस ln a. y इज इक्वल टू mx प्लस c. m कसा आलाय? निगेटिव्ह. m कसा आलाय? जर स्लोप निगेटिव्ह म्हणून लाईन खालच्या डायरेक्शन आणि c ची व्हॅल्यू आली म्हणून ओरिजिन मधून जात नाही. 1/t आहे, 1/t x ऍक्सिसला. y ऍक्सिसला काय घेतलं आपण? log टू द बेस 10 k. काय डाऊट? ग्राफ कळलाय का? पुन्हा एकदा ग्राफचं सांगतो पहा. y इज इक्वल टू mx प्लस c. जर इफ c इज इक्वल टू 0, बोला ग्राफ कुठून टाकायचा आपल्याला? गोज थ्रू ओरिजिन. आणि इफ c इज नॉट इक्वल टू 0, मग डिपेंडिंग अपॉन स्लोप वरती डिपेंड. जर m पॉझिटिव्ह, m कसा तुमचा? m कसा पॉझिटिव्ह, तर लाईन कशी येणार? अपवर्ड. आणि जर m इक्वल टू काय आलं तुमचा? लाईन कशी येणार? समजलंय? मग पाठ करायची गरज आहे का? ग्राफ आहे का? फक्त c व्हॅल्यू पाहिजे. c 0 असेल तर ओरिजिन मधून, नसेल तर स्लोप नुसार. स्लोप पॉझिटिव्ह तर वरती, स्लोप निगेटिव्ह तर खाली. नक्की कळलंय का? जायचंय पुढे. पुढे काय आपल्याकडं? टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ द रिएक्शन. रिएक्शन टेम्परेचर वरती कशी डिपेंड असते. इफेक्ट ऑफ टेम्परेचर काय पाहिजे आपल्याला? इफेक्ट ऑफ फिगर मध्ये पहा. पहिल्यांदा टेम्परेचर माझं T1 आहे. काय माझं टेम्परेचर? T1 ला पहा, पोटेन्शियल एनर्जी बॅरियर असा आहे. कळलंय? नंबर ऑफ मॉलिक्यूल जे प्रोडक्ट मध्ये गेले ते एवढे आहेत. दिसतंय का? नक्की. तर मी काय केलंय? टेम्परेचर थोडंसं वाढवलं. टेम्परेचर काय केलं मी? थोडंसं. ज्या वेळेला मी टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर काय केलं मी? त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी बॅरियर कमी झाला. काय झाला? पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. आणि मॉलिक्यूल आधी एवढेच जात होते, आता ते येलो प्लस रेड एवढे मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये झाले. एवढ्या मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन म्हणजे T1 पेक्षा T2 ला नंबर ऑफ मॉलिक्यूल्स काय आहेत? T1 ला कोणते आहेत? फक्त T1 ला कोणते आहेत? फक्त येलो आहेत. आणि T2 ला कोणते आहेत तुमचे? येलो प्लस येलो प्लस रेड आहेत. नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय झाले तुमचे? सेकंड टेम्परेचरला इन्क्रीज झाले. असं काय झालं? ज्या वेळेला तुम्ही टेम्परेचर वाढवता, ज्या वेळेला तुम्ही काय करतात? टेम्परेचर वाढवता T1 आणि T2 ग्रेटर दॅन T1. एरिया ऑफ मोर दॅन. ठीक आहे, काय होतं? ज्या वेळेला तुम्ही टेम्परेचर वाढवता, डायरेक्ट सांगतो का, ज्या वेळेला टेम्परेचर काय करता तुम्ही? वाढवता. टेम्परेचर वाढवल्यावरती जो टेम्परेचर हा फॅक्टर काय करतो? रिएक्टंटला एक अल्टरनेटिव्ह पाथवे देतो. काय करतो? एक, म्हणजे हा पाथवे तर त्यांच्यासाठी आहेच, पण हा सुद्धा दिलाय. त्यांना चूज करायचं, निवडा सोप्पा कोणता आहे. रिएक्टंट मॉलिक्यूल ज्यांची पोटेन्शियल एनर्जी बॅरियर
कॅपॅसिटी इथपर्यंतच आहे, ते इथून पुढे जात नव्हते. पण त्यांना अल्टरनेट पाथवे आल्यामुळे इथले मॉलिक्यूल पण काय झालेत आता प्रोडक्ट मध्ये गेलेत. इथले मॉलिक्यूल पण काय झालेत आता पहा. पहिल्यांदा त्यांच्याकडे हा पाथवे होता, नंतर त्यांना काय केलं आपण एक अल्टरनेटिव्ह पाथवे प्रोव्हाइड केला, जो की एवढा आहे. कळतंय? आधी जेवढे मॉलिक्यूल याच्या वर जात होते याच्या पुढे तेवढंच प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होत होते. आता हे जे आहेत एवढे राहिलेले यांचं कन्व्हर्जन आधी T1 ला प्रोडक्ट मध्ये होत नव्हतं. T1 ला प्रोडक्ट मध्ये होत T1 ला प्रोडक्ट मध्ये होत नव्हतं, पण आता त्यांचं कन्व्हर्जन होतंय एवढ्या मॉलिक्युल्स. कशामुळे? अल्टरनेट पाथवे T2 ने दिल्या. म्हणजे जर टेम्परेचर वाढवलं तर मोर नंबर ऑफ मॉलिक्युल्स तुमचे रिएक्टंट टू प्रोडक्ट जातात. मोर नंबर ऑफ मॉलिक्युल गेले, रिएक्शनचा रेट वाढवला, रिएक्शनचा रेट वाढला. म्हणजेच काय केलं, आधी आपल्याला 80 पाडायचे होते. ठीक आहे, आधी आपण मोजणार होतो किती जणांना 80 पाडतात. त्याच्यात आपण म्हणू 10 जण होते. किती होते? मग ज्यांना 75 पडले ते तर मागेच राहिले ना शेवटी. पण आता म्हणलो की आपल्याला मोजायचे ज्यांना 70 पेक्षा अभाव पडलेत. मग 71 to 79 हे सुद्धा प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झाले. म्हणजे हे सुद्धा आपण मोजणार. आधी आपण कोणते स्टुडंट मोजत होतो ज्यांना किती पडलेत बोर्ड्सला 80च्या वर, त्यांची संख्या कमी होती. आपण जर 70च्या वर मोजलं तर काय झालं, नंबर ऑफ स्टुडंट्स वाढले. आपण काय केलं, एक अल्टरनेट पाथवे प्रोव्हाइड केला. कळतंय? आणि एनर्जी बॅरियर जो आधी 80चा होता आता कितीचा केलं आपण 70चा केलं. त्याच्यामुळे मोर नंबर ऑफ स्टुडंट आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले. कळतंय? दॅट इज average kinetic energy of molecule is proportional to temperature. As the temperature increases, kinetic energy of molecule also increases. T is directly proportional to K. टेम्परेचर वाढलं, एनर्जी वाढते. एनर्जी वाढले, मोर नंबर ऑफ मॉलिक्यूल तुमचे प्रोडक्ट मध्ये जाणार. मोर नंबर ऑफ मॉलिक्यूल प्रोडक्ट मध्ये जाणार. कळतंय का? अहो कळतंय का? नक्की समजलंय? अहो कळलं का? जायचं पुढे. काय आपल्याकडे इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट कोणाला म्हणतो आपण? सबस्टन्स विच ऍडेड टू द रिएक्टंट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन विदाउट इटसेल्फ बीइंग कंझ्युम. स्वतः रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, पण काय करतो तो रिएक्शनचा रेट वाढवतो. काय करतो रिएक्शनचा रेट वाढवतो. पहा, द कॅटलिस्ट प्रोव्हाइड अल्टरनेटिव्ह पाथवे. काय करतो कॅटलिस्ट? अल्टरनेटिव्ह सॉरी मगाशी मी सांगितलं की टेम्परेचर मध्ये अल्टरनेटिव्ह पाथवे येतो. टेम्परेचर मध्ये काय होतं, एनर्जी बॅरियर कमी होतो. काय होतो एनर्जी बॅरियर? पोटेन्शियल एनर्जी बॅरियर काय होतो तुमचा कमी होतो. कायनेटिक एनर्जी वाढते. काय होतं कायनेटिक एनर्जी? टेम्परेचर वाढवल्यामुळे. त्यामुळे मोर नंबर ऑफ मॉलिक्यूल आपल्याला त्या ठिकाणी मिळत असं. एक्सप्लेन बरोबर केलं, फक्त शब्द इथे मी अल्टरनेटिव्ह पाथवे वापरला तो नाहीये. ठीक आहे, आपण पोटेन्शियल एनर्जी बॅरियर टेम्परेचर वाढवल्यामुळे काय केलाय, कमी झालाय. कळतंय? नक्की. मगाशी बॅरियर 80 होता, आता कितीचा आहे 70. इथे काय झालं, डायरेक्ट अल्टरनेटिव्ह पाथवे मिळाला. काय मिळालं आपल्याला? अल्टरनेटिव्ह पाथवे असोसिएटेड विथ लोअर ऍक्टिव्हेशन एनर्जी. दुसरा पाथ मिळतो आपल्याला ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हेशन एनर्जी काय लागते आपल्याला कमी. म्हणजे मगाशी असं होतं की तुम्हाला 80 मार्कच पाहिजे. ठीक आहे, आता आपण काय केलं, अल्टरनेटिव्ह पाथवे दिला. 80च पाहिजे ना आपल्याला, पण एक काय मिळालं आपल्याला आता. आधी असं होतं की आपण फक्त बोर्डचे मार्क त्या ठिकाणी कन्सिडर करणार होतो. आता आपण म्हणतोय की आपण इंटरनल पण तुमचे कन्सिडर करणार. इंटरनल कन्सिडर केले म्हणजे तुमचे मार्क वाढणार. काय केलं आपण, एक अल्टरनेटिव्ह पाथवे प्रोव्हाइड केला. म्हणजे आधी फक्त पेपर लिहून जे 80 पाडणार होते, आता त्यांचं प्रमाण काय झालं, वाढलं. काय केलं आपण, एक कॅटलिस्ट प्रोव्हाइड केला. कॅटलिस्ट काय आपला, या एक्झाम्पल मध्ये रेट कॅटलिस्ट कोण आहे आपला, इंटरनल मार्क्स. काय आहे तुमचे एक प्रकारचे कॅटलिस्ट. कळतंय का? कळतंय? काय केलं त्यांनी, एक अल्टरनेटिव्ह पाथवे प्रोव्हाइड केला. मग पहा, सुरुवातीला अनकॅटलाइज्ड रिएक्शन ज्या वेळेला होती त्यावेळेला नंबर ऑफ मॉलिक्युल्स एवढेच होते. नंबर ऑफ मॉलिक्युल्स केवढे होते, केवढे होते? ज्या वेळेला त्या ठिकाणी कॅटलिस्ट प्रोव्हाइड केला, नंबर ऑफ मॉलिक्युल्स तुमचे इन्क्रीज झाले. रेड प्लस येलो, रेड प्लस येलो. आधी काय होते, फक्त येलो होते, आता काय झालं, रेड प्लस येलो झाले. काय डाऊट? कळतंय का? पहा, लिहून देतो.
बोला. नो कॅटलिस्ट. त्यावेळेला किती मॉलिक्यूल होते? येलो वाले. येस कॅटलिस्ट. बोला आता किती आहेत? येलो प्लस रेड. म्हणजे नंबर काय झालाय तुमचा? वाढलाय. का बरं? अल्टरनेटिव्ह पाथवे मिळालाय आपल्याला. नक्की पा. ऍज अ रिझल्ट मोर नंबर ऑफ मॉलिक्युल्स acquire minimum kinetic energy and tends to cause the energy. अल्टरनेटिव्ह पाथवे प्रोव्हाइड केला इंटरनल मिळाल्यामुळे जे मगाशी 80 पडणार नव्हते त्यांना सुद्धा आता 80 पडायला लागले. त्यांनी काय केलं? तो एनर्जी बॅरियर क्रॉस केला. कळतंय? नक्की पहा. द फ्रॅक्शन ऑफ ऍक्टिव्हेटेड मॉलिक्यूल इज ग्रेटर फॉर कॅटलाइज्ड रिएक्शन. कॅटलिस्ट आल्यामुळे ऍक्टिव्हेटेड मॉलिक्यूलची संख्या काय झाली? आधी जे 5च होते आता किती झाली? 10 झाली, 11 झाली, 15 एक्सेट्रा काय असेल ते पुन्हा झालेले आहे. नेक्स्ट पहा. द रेट ऑफ कॅटलाइज्ड रिएक्शन इज लार्जर दॅन रिएक्शन विथ. रिएक्शनच्या रेट वरती परिणाम झालाय. कसा झालाय? कॅटलिस्ट प्रोव्हाइड केल्यामुळे काय झालं? त्या ठिकाणी रिएक्शनचा रेट वाढलाय. रिएक्शनचा रेट वाढलाय. रिएक्शनचा रेट. सर आम्ही कुठेतरी शिकलो होतो की शिफ्ट तर होत नाही, ते इक्विलिब्रियम. कॅटलिस्ट वापरल्याने इक्विलिब्रियम शिफ्ट नाही होत, रेट वाढतो. म्हणजे आधी जे रिएक्शन व्हायला तुम्हाला 10 मिनिटं लागत होते, किती मिनिटं लागत होते? कॅटलिस्ट केल्यावरती कमी वेळ लागला. म्हणजे रिएक्शनचा रेट काय झाला? रिएक्शनचा रेट काय झाला? वाढला. काय झालं? रिएक्शनचा रेट वाढला, इन्क्रीज झाला. कळतंय? नक्की समजलंय? तुम्ही आधी 80 पाडायचे, तुम्हाला सांगितलं तुम्हाला फक्त 80 पाडायचं. ठीक आहे. पण जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर 80 पाडले तर तुम्हाला 25,000 मिळणार आहे. किती मिळणार आहे? मग आता काय होईल? रेट ऑफ रिएक्शन वाढेल ना. रिएक्शनचा रेट काय होईल? वाढेल. समजलं का? नक्की. आपल्याकडे आहे ना यावेळेस किती? 95 आहे. 95 च्या आसपास जर तुम्ही असाल, 95 च्या आसपास, 95 25K आहेत तुम्हाला प्राइस म्हणून बोर्डसाठी. ठीक आहे. जर काय झालं? वाढला का रिएक्शनचा रेट? वाढला. ठीक आहे. दॅट इज काय? जर कॅटलिस्ट ऍड केला तर रिएक्शनचा रेट काय होतो तुमच्या? वाढतो. समजतंय? इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? नक्की कळाले? 100% कळाले. छोटासा चॅप्टर आहे. ठीक आहे. बोर्डसाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. 3 ते 4 मार्क्स याचं वेटेज आहे. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करायचा. चॅप्टर सगळा रिवाइज करायचा. उद्या आपण ह्याच्यावरती टेस्ट घेणार आहोत. ओके. स्कॅनर येईल, स्कॅन करायचंय तुम्हाला नोट्स भेटून जाणार. ठीक आहे. चालतं. बाकीचं आपण उद्या पाहूया.